नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय एम-एस-टी सी-ई-टीचे काही टॉपिक्स आतापर्यंत कव्हर केलेले आहेत. त्याचे कन्सेप्ट आणि कन्सेप्ट नंतर त्यांचे एम-सी-क्यू जे प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेली पी-वाय-क्यू आपण हे सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. आज त्यानंतरचा टॉपिक जो आहे तो एलिमेंट ऑफ ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड हा आपल्याला बघायचा. तर एलिमेंट ऑफ ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंडमध्ये जो पहिला एलिमेंट आहे, आपल्याला माहिती आहे टोटल जो ब्लॉक आहे ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंडमध्ये म्हणजेच काय, तो अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल. कोणता टॉपिक आहे? अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल. बघा, तर पहिला जो ब्लॉक आहे तो एस ब्लॉक एलिमेंट आहे. कोणता ब्लॉक आहे? एस ब्लॉक एलिमेंट. आणि एस ब्लॉक एलिमेंटमध्ये काय प्रेझेंट आहे? तर ते आहे अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल. कोणकोणते आहेत? अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल. तर पहिला ग्रुप बघितला तर फर्स्ट ए ग्रुप आणि काय प्रेझेंट आहे? सेकंड ए ग्रुप. फर्स्ट ए ग्रुप अँड सेकंड ए ग्रुप. फर्स्ट ए ग्रुपलाच काय म्हटलं आहे? तर फर्स्ट ए ग्रुपला अल्कली म्हटले. हे बघा, हा क्वेश्चन विचारला जातो, एम-सी-क्यूला विचारलेला आहे. ग्रुप फर्स्ट ए इट इज नोन ॲज अल्कली मेटल. त्याला काय म्हटलं जातं? अल्कली मेटल. आणि ग्रुप सेकंड ए इज नोन ॲज काय म्हटलं जातं? त्याला अल्कलाइन अर्थ मेटल. त्याला काय म्हटलं? अल्कलाइन अर्थ मेटल. ओके. त्याच्या आधी जर बघितलं तर सुरुवातीला इथे एक एलिमेंट आहे. तो कोणता एलिमेंट आहे? तर तो आहे हायड्रोजन. कोणता एलिमेंट प्रेझेंट आहे? तो हायड्रोजन. मग पहिली जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती कशाच्या रिगार्डिंग आहे? ते हायड्रोजनच्या रिगार्डिंग आहे. त्याच्यानंतर काय दिले तुम्हाला? अल्कली मेटल. त्यानंतर काय? अल्कलाइन अर्थ मेटल. आणि अल्कलीचे काही कंपाऊंड्स आणि अल्कलाइन अर्थ मेटलचे काही कंपाऊंड्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्याचे ट्रेंड्स आपल्याला फक्त काय पाहायचे आहेत. बघा, चला सिनॉप्सिस काय दिलेलं आहे? आयसोटोप ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनची इन्फॉर्मेशन आपल्याला आधी चेक करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अल्कली मेटल म्हणजे काय, ते कशाला म्हटलं जातं, त्यांचा ट्रेंड काय. त्यानंतर अल्कलाइन अर्थ मेटल म्हणजे काय, ती कशाला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट येतात, त्यांचा ट्रेंड काय, ते आपल्याला पाहायचं आहे. चला वन बाय वन आपण हे सर्व कन्सेप्ट काय करू, क्लिअर करून घेऊ. पहिला जो एलिमेंट दिलेला आहे हायड्रोजन, एकच एलिमेंट आहे. तर हायड्रोजनचे किती आयसोटोप मिळतात आपल्याला? तर 3 आयसोटोप मिळतात. तर आयसोटोप म्हणजे काय हे आधी समजलं पाहिजे. आयसोटोप म्हणजेच काय, तर कंपाऊंड हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर. काय सेम असला पाहिजे? ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. ॲटॉमिक नंबर काय असणार आहे? सेम असेल, पण मास नंबर काय असणार आहे? डिफरंट असेल. ॲटॉमिक नंबर काय पाहिजे आपल्याला? सेम पाहिजे. आणि काय चेंज असलं पाहिजे? तर मास नंबर काय असणार आहे? तर चेंज असेल. त्याला काय म्हणतो आपण? आयसोटोप. आयसोटोप इज नथिंग बट दी एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. इट इज कॉल्ड एज आयसोटोप. मग हायड्रोजन किती आयसोटोप दाखवतं? तर 3 आयसोटोप दाखवतात. किती आयसोटोप दाखवतात? 3 आयसोटोप. ह्या 3 आयसोटोपमधले कोणकोणते आहेत? तर जो पहिला आहे त्याला काय म्हणलं? 1H1. काय म्हणलं त्याला? 1H1. दुसरा जो आहे त्याला काय म्हणलं? 1H2. आणि थर्ड जो आहे त्याला म्हणलं 1H3. हाही क्वेश्चन विचारला जातो, हायड्रोजन किती आयसोटोप दाखवतात? तर 3 आयसोटोप दाखवतात. 1H1, 1H2 आणि 1H3. 1H1 जो आहे त्याला आपण काय नाव दिलं जातं? तर त्याला म्हटलं जातं हायड्रोजन. नीट समजून घ्या, याच्यामध्ये काय अवघड आहे असं काही नाही. काय म्हटलं जातं त्याला? हायड्रोजन. जो 2 नंबरचा आहे ज्याचा मास किती आहे? 2 आहे, त्याला म्हटलं जातं ड्यूटेरियम. त्याला काय म्हटलं जातं? ड्यूटेरियम. आणि जो 3 नंबरचा आहे, जो 3 नंबरचा आहे ज्याचा मास किती दिलेला आहे? 3 आहे, त्याला म्हटलं जातं ट्रिटियम. त्याला काय म्हटलं जातं? ट्रिटियम. बघा, नीट समजून घ्या. आपल्याला पाहायचं आहे हायड्रोजनची स्टडी करायचं आहे. हायड्रोजनचा पहिला बघितला आपण आयसोटोप ऑफ हायड्रोजन. आयसोटोप कशाला म्हणायचं? तर एलिमेंट हॅव्हिंग अ सेम ॲटॉमिक नंबर. एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर कसा असला पाहिजे? सेम असला पाहिजे. आणि मास नंबर काय असला पाहिजे? डिफरंट असला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यांच्यामध्ये 1 1 1. याचा अर्थ हे सगळ्यांचा ॲटॉमिक नंबर काय आहे? सेम आहे. पण डिफरंट काय मिळालं? पहिला हायड्रोजनमध्ये हायड्रोजनचा मास किती आहे? 1 आहे. ड्यूटेरियममध्ये 2 आहे. आणि ट्रिटियम म्हणजे किती आहे? 3 आहे. म्हणजे मास काय झाले? प्रत्येकाच्यामध्ये डिफरंट झालेला आहे. म्हणजे आपलं काय? आयसोटोप मिळाले. आता आयसोटोपमध्ये हे जे अबंडन्स आहे म्हणजे किती पर्सेंटेजमध्ये आपल्याला सापडतं? म्हणजेच काय, मी सपोज 100 किती घेतले? सपोज 100 एलिमेंट घेतले हायड्रोजनचे. किती घेतले? 100 एलिमेंट घेतले कॉमनली. आणि त्या 100मध्ये किती 1H1 भेटतात, किती 1H2 भेटतात, किती 1H3 भेटतात? तर मी 100 जर घेतलं तर याच्यामध्ये नियरली 99.98% किती पर्सेंट बघा? 99.98% मला हायड्रोजन H1
भेटतो. काय भेटतो? 1H1 हायड्रोजन भेटतो. आणि त्याच्याचमध्ये तर किती नियर अबाउट 0.02% किती नियर अबाउट 0.02% 1H2 भेटतो. किती भेटतो? 0.02% 1H2. आणि राहिलेलं निग्लिजिबल अमाऊंट ट्रिटियम भेटतो. निग्लिजिबल अमाऊंट किंवा त्यालाच काय म्हटलं जातं? ट्रेस अमाऊंट. काय त्याला? ट्रेस अमाऊंट आपल्याला काय मिळतो? ट्रिटियम मिळतो. तो किती मिळतो? ट्रिटियम. म्हणजे आपण याच्यावरून काय कॅल्क्युलेट केलं तर मास कॅल्क्युलेट जर केलं हायड्रोजनचं तर हायड्रोजनचं मास काय होणार आहे? ह्यानुसार येईल 1H1. हायड्रोजनचं मास किती येणार आहे? 1H1 नुसार येणार आहे. कारण त्याचं पर्सेंटेज किती मिळतं? 99.98 नियरली 100%. नियरली काय? 100%. याचाच अर्थ मग काय आपल्याला मिळालं? मॅक्स अमाऊंट कोण मिळालं आपल्याला? 1H1 भेटला. त्यानंतर 1H2 आणि काय राहिलं? काय? ट्रिटियम. म्हणजे 100 मोलमधला 99 नियर अबाउट 99 काय भेटलं आपल्याला? 1H1. 0.02 मोल किती मिळालं आपल्याला? 1H2. आणि ट्रेस अमाऊंटमध्ये काय मिळालं आपल्याला? 1H3 मिळालं. मग आता ह्याच्या रिगार्डिंग आपल्याला काय क्वेश्चन विचारतील की हायड्रोजन कसा तयार करायचा? पहिला काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हायड्रोजन विचारू दे, अल्कली मेटल विचारू दे किंवा अल्कलाइन अर्थ मेटल विचारू दे. हायड्रोजनच्या मध्ये काय की डायहायड्रोजन कसा तयार करायचा? प्रिपरेशन ऑफ अ डायहायड्रोजन हा क्वेश्चन विचारतील. आणि एकदा हायड्रोजन तयार झाल्यानंतर त्याचा ॲप्लिकेशनचा पार्ट विचारला जाईल. म्हणजे हा टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये 1 मार्क आहे. किती मार्काला टॉपिक आहे? 1 मार्कला एक क्वेश्चन याच्यावर येऊन जाणार आहे. मग याचा अर्थ बघा डायहायड्रोजन दिलेला आहे तो कसा तयार करायचा हा पहिला क्वेश्चन आहे आणि म्हणजे पहिला पॉईंट आहे. आणि तयार झालेला हायड्रोजन वापर करून आपल्याला काय काय तयार करता येतात त्याच्या केमिकल रिएक्शन्स आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. चला 1 बाय 1 आपण हे कंप्लीट करून घेऊ. काय सांगितलंय? डायहायड्रोजन प्रिपरेशन. ओके. पहिलं काय दिलेलं आहे? पहिली जी मेथड आहे ती कुठे तयार करणार आहे आपण? लॅबोरेटरी मेथड आहे. कोणती मेथड आहे? लॅबमध्ये तयार केला जातो. कसा तयार केला जातो? कोणताही मेटल आपण शिकलेलो आहे की कोणताही मेटल बरोबर जर ॲसिड रिॲक्ट केला, काय केला? कोणताही मेटल घेतला आणि ॲसिड बरोबर रिएक्शन केलं तर हायड्रोजन गॅस काय होतो? इव्हॉल्ड होतो. म्हणजे काय घेतला? Zn कोण आहे? झिंक. कोणाबरोबर रिएक्शन केली? HCl बरोबर. झिंकची रिएक्शन कोणाबरोबर केली? HCl बरोबर. मग काय तयार झालं बघा? तर तयार झालं ZnCl2 प्लस काय तयार होणार आपला? हायड्रोजन गॅस. काय तयार झालं? Zn. मग काय करावं लागेल? 2 मोल्स ऑफ काय घ्यावं लागेल? HCl. कोणताही मेटल कोणत्याही ॲसिड बरोबर रिॲक्ट केला तर काय तयार होणार आहे? सॉल्ट तयार होणार आहे प्लस हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार आहे. म्हणजे पहिली जी रिएक्शन दिलेली आहे जी लॅबमध्ये केली जाते ZnHCl काय केलं? Zn प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड. पण ते काय दिलेलं आहे? कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे आपल्याला? तर ते पाहिजे डायल्यूट. डायल्यूट याचा अर्थ काय? त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय कमी आहे. म्हणजे HCl मॉलिक्यूलमध्ये काही अमाऊंटमध्ये आपण ॲड काय केलं? वॉटर मॉलिक्यूल ॲड केलं. म्हणजे ते काय झालं? डायल्यूट झालं. म्हणजे 1 नॉर्मल 2 नॉर्मल 3 नॉर्मल दॅट लाईक. आणि मग त्याची रिएक्शन झाल्यानंतर डायल्यूट कंडिशनला त्याच्यापासून तयार काय होतं? ZnCl2. काय तयार झालं? ZnCl2 प्लस काय तयार झाला? हायड्रोजन गॅस. म्हणजे पहिला आपण लॅबची मेथड पाहिली त्याच्यामध्ये काय पाहिलं? व्हेनेवर द झिंक एलिमेंट मेटल रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन गॅस. ओके. नेक्स्ट मेथड बघा. आपल्याला हे सगळं गरजेचं नाही. आपल्याला काय गरजेचं आहे की कोणत्या प्रोसेसमध्ये तयार होतं? आपल्याला बाय प्रॉडक्ट साईड प्रॉडक्टची गरज आहे का? नाही. आपल्याला गरज काय आहे? हायड्रोजन गॅस कसा तयार होतो आणि त्याची रिएक्शन जर तुम्हाला विचारली तर ती सांगता आली पाहिजे. पहिला आपण बघितलं काय? ZnHCl रिॲक्ट झाला त्यानंतर काय तयार झाला? हायड्रोजन गॅस तयार झाला. पुढची रिॲक्शन जसं ॲसिड रिॲक्ट केला तसं आपण काय रिॲक्ट केला? बेस रिॲक्ट केला. काय केला? बेस. सोडियम हायड्रॉक्साईड. काय तयार केला? सोडियम हायड्रॉक्साईड. हाही कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे आपल्याला? तर तोही डायल्यूट फॉर्ममध्ये पाहिजे. काय पाहिजे? डायल्यूट फॉर्म. ह्याच्या तयार केला तरी देखील आपल्याला जो मेन प्रॉडक्ट कोण आहे? हायड्रोजन गॅस तोही काय होतो? तयार होतो. ओके. ह्या 2 मेथड कोणत्या झाल्या? लॅब मेथड. जर क्वेश्चन विचारले विच ऑफ द फॉलोइंग इज अ लॅब मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन गॅस तर ह्या 2 मेथड आहेत. झिंक रिॲक्ट करायचा HCl बरोबर किंवा झिंक रिॲक्ट करायचा सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर. ह्या दोघांबरोबर जर रिॲक्ट झाला तर काय तयार होतं? हायड्रोजन गॅस तयार होतं. आता कमर्शियल मेथड आहे जी इंडस्ट्री वापरली जाते. लार्ज अमाऊंट ऑफ हायड्रोजन गॅस कसा तयार करता येईल तर त्यासाठी जे मेथड आहेत ते आपण बघू. बघा. तर पहिली जी मेथड आहे ती आहे इलेक्ट्रोलायसिस ऑफ प्युअर वॉटर. कोणती मेथड आहे? इलेक्ट्रोलायसिस ऑफ प्युअर वॉटर. बघा म्हणजे आपल्याला कॅथोड ॲनोड त्या कन्सेप्ट आहेत जे आपल्याला हा पूर्ण पाठ त्याचा घ्यायचा नाही. आपल्याला कशाच्या बेसवर घ्यायचं आहे? ते MST CET क्रॅश कोर्सच्या बेसवर घ्यायचं आहे. याचा अर्थ आपल्याला हे डिटेल एक्सप्लेनेशनची गरज नाही. कॅथोड काय, ॲनोड काय, कॅथोडवर चार्ज काय, ॲनोडवर चार्ज काय, हे फक्त एवढं लक्षात घ्या. प्युअर वॉटरमध्ये काय होतं? इलेक्ट्रोलायसिस म्हणजेच काय? तर
इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रो म्हणजे काय? बाय युझिंग द इलेक्ट्रिसिटी. काय वापरायचे त्याच्यामध्ये? इलेक्ट्रिसिटी. लायसिस म्हणजेच काय? टू ब्रेक. काय करायचं आपल्याला? ब्रेक करायचं. कुणाचं इलेक्ट्रोलायसिस करायचं आहे? वॉटरचं. म्हणजे H2O मी काय केलं? ब्रेकडाऊन केलं. H2O ब्रेकडाऊन केल्यानंतर मला काय तयार होणार आहे? H2 गॅस प्लस काय तयार होणार आहे? O2 गॅस, हायड्रोजन गॅस. बाय कमर्शियल मेथड कोणती आहे? इलेक्ट्रोलायसिस मेथड. कोणती मेथड आहे? इलेक्ट्रोलायसिस. काय करायचं आहे? इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिसिटी यूज वापरायचं आहे. म्हणजे कॅथोड ॲनोड असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज, आणि मग त्याचं ब्रेकडाऊन केल्यानंतर हायड्रोजन गॅस तयार होणार आहे प्लस काय होणार आहे? ऑक्सिजन गॅस तयार होणार आहे बाय इलेक्ट्रोलायसिस मेथड. दुसरी जी मेथड आहे तीही इलेक्ट्रोलायसिस आहे, पण ते कुणाचं करायचं आहे? बेरियम हायड्रॉक्साईड, BaOH टॉईस. कशाचं करायचं आहे? BaOH टॉईस. बघा नीट समजून घ्या काय काय करायचं आहे. पहिलं इलेक्ट्रोलायसिस केलं कशाचं? तर ते केलं वॉटरचं. बघा इलेक्ट्रोलायसिस, आणि हे लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी इलेक्ट्रोलायसिस करून येणारा जो प्रॉडक्ट असेल, इम्पॉर्टंट आहे, इलेक्ट्रोलायसिस केल्यानंतरचा जो प्रॉडक्ट आहे त्याची प्युरिटी हायर असते. म्हणजे नियरली किती असते? 100% प्युरिटी असते. नियरली 100%. म्हणजे मॅक्स अमाऊंट ऑफ प्युरिटी कशाची असते? बाय इलेक्ट्रोलायसिस मेथड. इलेक्ट्रोलायसिस मेथडनं जर एखादं मटेरियल तयार केलं तर. म्हणजे पहिल्यांदा इलेक्ट्रोलायसिस केलं, H2O काय मिळालं आपल्याला? हायड्रोजन गॅस. दुसऱ्यांदा इलेक्ट्रोलायसिस दुसरी मेथड काय केली? बेरियम हायड्रॉक्साईड घेतला, त्याचं इलेक्ट्रोलायसिस केलं, हायड्रोजन गॅस मिळाला. थर्ड हायड्रोकार्बन घेतला. काय घेतला? हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं? तर कंपाऊंड कन्सिस्ट ऑफ ओनली हायड्रोजन अँड कार्बन, दॅट कंपाऊंड इज नोन ॲज हायड्रोकार्बन. तर कंपाऊंडमध्ये फक्त आणि फक्त काय असलं पाहिजे? तर हायड्रोजन आणि कार्बन. हायड्रोजन आणि कार्बन असून तयार झाला म्हणजे हे दोघं असले पाहिजेत, आणि त्यापासून जर तयार झाला तर त्याला काय म्हणलं? हायड्रोकार्बन. एक्झाम्पल दिले आपल्याला CnH2n+2. काय दिलेलं आहे? CnH2n+2. आता हा तुमच्या ओळखीचा फॉर्म्युला आहे. CnH2n+2 म्हणजे कोण आहे? तर तो अल्केन आहे. कोण आहे तो? अल्केन. मग अल्केन पासून तयार केलेलं आहे बघा, CnH2n+2. याचा अर्थ तो कोण आहे? अल्केन आहे. अल्केनची रिएक्शन कशाबरोबर केली? तर ती केली वॉटर बरोबर. अल्केनची रिएक्शन कशाबरोबर केली? वॉटर बरोबर. पण वॉटर हे लिक्विड फॉर्ममध्ये वापरले का? नाही. ती कोणत्या फॉर्ममध्ये वापरलेलं आहे? तर वॉटरची काय वापरली आपल्याला? तर स्टीम वापरलेली. काय केलेलं? वॉटरची स्टीम. लिक्विडपेक्षा जर गॅसेस मॉलिक्युल बरोबर रिॲक्ट केलं तर त्याची रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. म्हणजे इथं जर पाण्याबरोबर अल्केन रिॲक्ट केला आणि वाफेबरोबर अल्केन रिॲक्ट केला तर जी रिॲक्टिव्हिटी आहे ती कधी कशामध्ये जास्त असेल? जर स्टीम बरोबर रिॲक्ट केल्यानंतर. कशाबरोबर असेल? स्टीम बरोबर रिॲक्ट केल्यानंतर. याचा अर्थ मग काय केलं आपण? हायड्रोकार्बनची रिॲक्शन स्टीम, वॉटरची स्टीम बरोबर केली, आणि त्याच्यामध्ये जो कॅटलिस्ट वापरला, हा क्वेश्चन विचारला जाईल, तो कोणता कॅटलिस्ट वापरला? निकेल कॅटलिस्ट वापरला. कोणता वापरला? निकेल कॅटलिस्ट. फक्त निकेल कॅटलिस्ट वापरून झालं नाही, तर त्यासाठी आपल्याला हाय अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे किती? 1270 केल्विन. किती? 1270 केल्विन एनर्जी प्रोव्हाइड करावी लागली. त्यानंतर काय तयार झाला? आपला हायड्रोजन गॅस तयार झाला. त्यानंतर जी कोक आहे म्हणजे कार्बन, आणि त्याची जर रिॲक्शन केली कशाबरोबर? H2O, आणि ही कशामध्ये पाहिजे आपल्याला? स्टीममध्ये पाहिजे. त्यावेळी देखील काय होणार? सेम रिॲक्शन होईल. पण सेम कॅटलिस्ट वापरला आपण, निकेल 1270 केल्विन, तर हायड्रोजन गॅस तयार झाला. आणि शेवटी कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन H2O बरोबर केली. कशाची? कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन कशाबरोबर? H2O. कार्बन डायऑक्साईड काय केला? H2O बरोबर रिॲक्ट केला, आणि त्यामध्ये आयर्न क्रोमेट काय केला? कॅटलिस्ट वापरला. काय वापरला? आयर्न क्रोमेट हा काय वापरला? कॅटलिस्ट वापरला. टेम्परेचर प्रोव्हाइड केलं 673 केल्विन. त्यानंतर काय तयार झाला? हायड्रोजन गॅस तयार झाला. बघा सिंपल. पहिल्यांदा दोन मेथड होत्या. त्या कोणत्या मेथड होत्या? लॅब मेथड. कोणत्या? लॅब मेथडमध्ये तयार होणारा हायड्रोजन गॅस हा कमी अमाऊंटमध्ये तयार होतो, लेस अमाऊंटमध्ये तयार होतो. कमर्शियल मेथड फॉर प्रिपरेशन म्हणजे आपल्याला जास्त अमाऊंट तयार करायचं. लॅबोरेटरी मेथड म्हणजे स्मॉल स्केलला स्मॉल अमाऊंटमध्ये हायड्रोजन तयार होईल, आणि कमर्शियल मेथड फॉर प्रिपरेशन याचा अर्थ लार्ज स्केलला आपल्याला काय तयार करायचं? हायड्रोजन तयार करायचं. कमर्शियल मेथडमध्ये आपण दोन मेथड बघितल्या. एक झेडेन कोणाबरोबर रिॲक्ट केला? डायल्यूट HCl बरोबर रिॲक्ट केला. दुसरी मेथड काय बघितली आपण? झेडेन रिॲक्ट केला. कशाबरोबर? सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर. ह्या दोन रिॲक्शन झाल्या, हायड्रोजन गॅस तयार झाला. पण लॅब स्केलला कमी अमाऊंटमध्ये हायड्रोजन गॅस तयार झाला. पुढची जी मेथड आपण फॉलो केली ती मेथड कोणती आहे? कमर्शियल प्रिपरेशन ऑफ काय? कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन हायड्रोजन गॅस. कमर्शियलसाठी आपण
तसे किती मेथड वापरल्या तर 5 आपण टेक्स्ट बघितल्या, त्यातल्या 2 जर प्रोसेस बघितल्या तर ते पाहिलं इलेक्ट्रोलायसिस. म्हणजे इलेक्ट्रोलायसिस कशाचं पाहिलं H2Oचं आणि दुसरं इलेक्ट्रोलायसिस कशाचं बघितलं BaOH ट्वाईसचं. तर मी सांगितलं तुम्हाला की इलेक्ट्रोलायसिस केल्यानंतरचा जो प्रॉडक्ट आहे त्याची प्युरिटी ही काय असते नियरली 100% असते किंवा तो हायर प्युअर असतो. म्हणजे काय असतो तो हायर प्युअर असतो. म्हणजे H2O बरोबर रिॲक्शन झाली आणि BaOH ट्वाईस बरोबर रिॲक्शन झाली तरी तयार काय झाला आपला हायड्रोजन गॅस तयार झाला आहे, पण त्याची प्युरिटी काय असेल हायर असेल. त्यानंतर आपण 3 मेथड बघितल्या, त्यातली पहिली मेथड बघितली हायड्रोकार्बन बरोबर रिॲक्ट झालं. कशाबरोबर झाला हायड्रोकार्बन बरोबर. हायड्रोकार्बन बरोबर रिॲक्ट केला म्हणजे कोण रिॲक्ट केला अल्केन रिॲक्ट केला. लक्षात ठेवा CnH2n+2 म्हणजेच कोण अल्केन आणि अल्केन बरोबर रिॲक्शन झाली आणि पण अल्केन कोणाबरोबर रिॲक्ट केला स्टीम ऑफ वॉटर. हे लक्षात घ्या कशाबरोबर स्टीम ऑफ वॉटर बरोबर रिॲक्ट केला हायड्रोजन गॅस तयार झाला. पुढची रिॲक्शन बघितली पण त्यासाठी जो कॅटलिस्ट वापरला तो कोण वापरला निकेल वापरला. फक्त निकेल कॅटलिस्ट वापरून फायदा आहे का नाही, त्यासाठी आपल्याला टेम्परेचर प्रोव्हाइड करावं लागलं 1270 केल्विन. किती 1270 केल्विन. नेक्स्ट रिॲक्शन आपण कोणाबरोबर केली कोक बरोबर केली. कोकची रिॲक्शन सेम कोणाबरोबर स्टीम ऑफ वॉटर बरोबर आणि मग आपला तयार काय झाला H2 गॅस सेम ॲज इट इज निकेल ॲज अ कॅटलिस्ट प्लस काय केलं 1270 केल्विन आपण काय प्रोव्हाइड केली त्याला हीट एनर्जी प्रोव्हाइड केली. लास्ट रिॲक्शन त्याची हायड्रोजन जनरेशनची कार्बन डायऑक्साईड आहे आणि त्याची कोणाबरोबर केली H2 बरोबर रिॲक्शन केली. मग आपल्याला काय मिळालं इन प्रेझेन्स ऑफ कुणाच्या आयर्न क्रोमेटच्या आपल्याला काय मिळालं H2 मॉलिक्यूल मिळालं. कोण मिळालं आपल्याला H2 मॉलिक्यूल. चला आता आपल्याला हे तयार झाला हायड्रोजन, तो तयार झालेला हायड्रोजनची केमिकल रिॲक्शन म्हणजे H2ची रिॲक्शन आपल्याला बघायची आहेत. H2 कुणाबरोबर ॲड झाल्यानंतर काय प्रॉडक्ट तयार होतो त्याच्या रिगार्डिंग आपल्याला काय येतील क्वेश्चन्स येतील. चला पहिल्यांदा बघू काय दिलेलं आहे H2 रिॲक्ट करायचा आहे. हायड्रोजन लिहिला रिॲक्ट केला कुणाबरोबर रिॲक्ट केला मी तर तो केला Na बरोबर म्हणजे कुणाबरोबर सोडियम बरोबर. पण सोडियम कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे तर तो आहे सॉलिड फॉर्ममध्ये. म्हणजे NaH बरोबर रिॲक्ट झाला तर तयार होतो NaH म्हणजे काय सोडियम हायड्राईड. काय तयार झाला सोडियम हायड्राईड. आता ह्या ठिकाणी H वर जो चार्ज आहे तो किती आहे -1. हायड्राईड म्हणजे -1 चार्ज, हायड्रोजन म्हणजे +1 चार्ज. हायड्रोजन म्हणजे काय +1 आणि हायड्राईड म्हणजे -1. म्हणजे काय केलं हायड्रोजन रिॲक्ट केला सोडियम बरोबर रिॲक्ट काय झाला NaH रिॲक्ट करून NaH तयार झाला. पुढची जी रिॲक्शन आहे H2 घेतला सेम सगळ्याच कन्सेप्टमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे H2 घ्यायचं आहे. H2ची रिॲक्शन कोणाबरोबर केली आपण तर ते केली ऑक्सिजन बरोबर. कशाबरोबर ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये काय तयार झालं H2O बरोबर रिॲक्ट झाला तयार झालं H2O वॉटर मॉलिक्यूल तयार झालं. काय तयार झालं हे वॉटर मॉलिक्यूल. मग कॅटलिस्ट किंवा त्याला काहीतरी कॅटलिस्ट वापरू शकतो किंवा त्याला हिटिंग प्रोव्हाइड केली तरी देखील त्याच्यापासून काय तयार होणार आहे H2O तयार होणार आहे. पुढची जी रिॲक्शन आहे ते कशाबरोबर करणार आहे आपण हॅलोजन फॉर्मेट. पण तो कसा पाहिजे तर डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल. कसा आहे तो डाय ॲटॉमिक. फॉर एक्झाम्पल कोण असेल Cl2 असेल F2 असेल I2 असेल किंवा Br2 असेल. यांच्याबरोबर जर रिॲक्शन केली यांच्याबरोबर त्याला काय प्रोव्हाइड केली हीट प्रोव्हाइड केली. काय प्रोव्हाइड केली हीट प्रोव्हाइड केली तर मग हायड्रोजनची X बरोबर रिॲक्शन झाली तर तयार होतं HX. काय तयार होतं HX. ओके ते गॅसेस फॉर्ममध्ये म्हणजे फॉर काय HCl पण कोणत्या फॉर्ममध्ये येणार आहे तो गॅसेस फॉर्ममध्ये. HCl असेल HI असेल किंवा बाकीचे एलिमेंट तर ते कोणत्या फॉर्ममध्ये तयार होतील गॅसेस फॉर्ममध्ये तयार होतील. चला नेक्स्ट रिॲक्शन बघा कशाबरोबर केलेलं आहे CuO बरोबर काय केली रिॲक्शन केली हायड्रोजनची. तोही कोणत्या फॉर्ममध्ये आहे सॉलिड फॉर्ममध्ये आहे. तयार काय होणार आहे तर Cu सेपरेट होईल प्लस काय होणार आहे H2 होणार आहे. हे रिॲक्शन लक्षात ठेवा. या ठिकाणी सगळ्या रिॲक्शन मी दिलेल्या आहेत फक्त काय करतो मी ते एक्सप्लेन करतोय. काय केलंय हायड्रोजनची रिॲक्शन कशाबरोबर केली Na बरोबर केली. कशाबरोबर केली Na बरोबर. काय तयार झालं तर ते झालं NaH. काय तयार झाले NaH सोडियम हायड्राइड्स. परत कोणाबरोबर रिॲक्शन केली तर ती केली O2 बरोबर. कशाबरोबर केली O2 बरोबर. O2 बरोबर रिॲक्ट केला काय मॉलिक्यूल तयार झाला H2O. कोणत्या फॉर्ममध्ये आहे तो लिक्विड फॉर्ममध्ये. नंतर रिॲक्शन कोणाबरोबर केली X2 बरोबर म्हणजे काय हॅलोजन फॅमिली डायॲटॉमिक मॉलिक्यूल. मग काय तयार झालं HX म्हणजेच काय रे HCl असेल HBr असेल त्या फॉर्ममध्ये. पण हे कोणत्या फॉर्ममध्ये सापडतील आपल्याला कोणत्या स्टेटमध्ये तर गॅसेस स्टेटमध्ये. त्यानंतर हायड्रोजनची रिॲक्शन कुणाबरोबर केलेली आहे CuO बरोबर. काय तयार झालं तर Cu प्लस काय तयार झालं आपल्याला H2O. ओके कॉपर प्लस काय तयार झालं H2O मॉलिक्यूल.
त्यानंतर H2ची रिॲक्शन कशाबरोबर झाली, Fe3O4 बरोबर. बघा Fe3O4 बरोबर Fe3O4 तयार झाला, तर आयर्न काय झाला, सेपरेट झाला आणि वॉटर मॉलिक्यूल तयार झालं. आता ज्याच वेळा क्वेश्चन जो विचारलेला आहे तो कशाच्या रिलेटेड आहे बघा, तो आहे वनस्पती घी. कशा बरोबर आहे तो, वनस्पती घी, किंवा त्याला काय म्हणलं, सॅच्युरेटेड फॅट्स. म्हणजे मोस्ट ऑफ द क्वेश्चन या टॉपिकवर विचारलेला आहे. म्हणजेच काय बघा, की जर हायड्रोजन जर रिॲक्ट केला, बघा इथं दाखवतो तुम्हाला, हायड्रोजन काय करायचं आहे, रिॲक्ट करायचं आहे. कुणाबरोबर रिॲक्ट केला, जर निकेल ॲज अ कॅटॅलिस्ट त्याला हीट प्रोव्हाइड केली, अजून काय केलंय, व्हेजिटेबल ऑइल बरोबर रिॲक्शन केली, हायड्रोजन व्हेजिटेबल ऑइल, तर तयार काय होतं, तर ते होतं वनस्पती घी तयार होतं. काय होतं, वनस्पती घी. वनस्पती घी तयार. ह्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. फक्त काय की हायड्रोजन पासून कोणकोणते प्रोडक्ट तयार होतात त्याच्या रिगार्डिंग आहे, आणि व्हेजिटेबल ऑइलच्या रिगार्डिंग हा क्वेश्चन मागच्या वेळी आलेला होता. मग हायड्रोजन काय केलं, व्हेजिटेबल ऑइल बरोबर रिॲक्ट केला, काय मिळालं आपल्याला, वनस्पती घी तयार झाला. त्यानंतर बघा की हायड्रोजन रिॲक्ट केला कशाबरोबर, CO बरोबर, कार्बन मोनॉक्साईड, ओलिफिन. मग अशा वेळी काय तयार झालं आपल्याला, अल्डिहाइड तयार झालं. काय तयार झाला, अल्डिहाइड, RCHO. आणि त्याचं जर बघा अल्डिहाइड, आणि त्याचं जर फर्दर रिडक्शन केलं तर काय तयार होणार आहे आपल्याला, ROH. म्हणजे काय तयार होणार, अल्कोहोल तयार होणार आहे. म्हणजे जर रिॲक्शन बघितली, केमिकल रिॲक्शन हायड्रोजनची मेटल बरोबर केलं, मेटल हायड्राइड्स तयार झालं, म्हणजे सोडियम हायड्राइड्स तयार झालं, किंवा हे बाकी सर्व रिॲक्शन. तर ह्या रिॲक्शन बघायचे आहेत आपल्याला. तर ॲप्लिकेशन विचारले जर तुम्हाला हायड्रोजनची, तर किंवा केमिकल रिॲक्शन, तर हे हे प्रोडक्ट्स काय तयार झालेत, हायड्रोजनचे रिॲक्शन झाल्यानंतर रिॲक्ट झाले. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की डायहायड्रोजन रिॲक्ट केला कशाबरोबर, वनस्पती ऑइल बरोबर, तर तयार काय होतं, वनस्पती घी. त्याला तेच काय आहे, तर सॅच्युरेटेड फॅट्स आहे. ओके, या ठिकाणी हायड्रोजनचा पार्ट संपला. इतकाच हायड्रोजनचा पार्ट्स आपल्याला CET साठी गरजेचा आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल. चला, आता हे क्लासिफिकेशन ऑफ अँड क्लासिफिकेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ S ब्लॉक एलिमेंट. आता मी नाव सांगितलं त्या पद्धतीनं ग्रुप फर्स्ट आहे. काय, ग्रुप फर्स्ट. आता या ठिकाणी दाखवतो तुम्हाला काय 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 आहे, ते ग्रुप फर्स्ट आहे. तर ग्रुप फर्स्टला मगाशीच नाव सांगितलं मी तुम्हाला, तर ते काय आहे, तर ते आहे अल्कली मेटल. कोण आहे ते, अल्कली मेटल. काय काय क्वेश्चन विचारले जातात ते बघू आपण. ग्रुप जे सेकंड आहे, ग्रुप सेकंड, त्याला काय म्हटलं जातं, अल्कलाइन अर्थ मेटल. काय म्हटलं त्याला, अल्कलाइन अर्थ मेटल. म्हणजे ग्रुप फर्स्ट अल्कली मेटल आहे आणि ग्रुप सेकंड काय आहे, अल्कलाइन अर्थ मेटल. हे तुम्हाला नाव विचारलं जातील. परत अजून काय विचारलं जाईल, तर त्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलं जाईल. आता यांचा ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवायला काय करायचं आहे, तर एक ट्रिक्स आहे. म्हणजे आपला जो इनर्ट गॅस आहे तो जर लक्षात ठेवला, इनर्ट गॅसचे जर ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवले, तर मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे लक्षात ठेवा येऊ शकतात. तर काय, 2, 10, 18, 36, 54, 86 हा नंबर लक्षात ठेवायचा. म्हणजे हे ॲटॉमिक नंबर आहे कोणाचे, इनर्ट गॅस, हेलियम, निऑन, आर्गॉनचे. याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे, 1ची ॲडिशन करायची. 1ची ॲडिशन केली तर जे भेटणार ते अल्कली मेटल मिळाले. म्हणजे 2 + 1 किती झाले, 3, 11. त्यानंतर काय मिळणार आहे, 19. त्यानंतर आला 37, 55 आणि किती आला, 87. कितीची ॲडिशन केली आपण, 1ची ॲडिशन केली. जर अजून याच्यात एक म्हणजे कोण मिळाला आपल्याला, तर अल्कली मेटल मिळाले. कोणती मिळाली आपल्याला, अल्कली. अजून एकाची ॲडिशन केली तर काय मिळणार आपल्याला, अल्कलाइन. म्हणजे काय येणार, 4, 12, 20, 38, 56 आणि 88. बघा, मग लक्षात ठेवायचं अवघड आहे का, तर काहीच अवघड नाही. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर ही सिरीज लक्षात ठेवायची. एवढं लक्षात ठेवलं तर होल पिरियडिक टेबल लक्षात राहतो. एवढी सिरीज लक्षात ठेवली तर होल पिरियडिक टेबल काय होतं, लक्षात राहतो. आणि पिरियडिक टेबल लक्षात ठेवायचं तरी 2 मिनिटाचं काम आहे. 2 मिनिटामध्ये होल पिरियडिक टेबल आपण पाठ करू शकतो. बघा, आपल्याला फक्त आता हेच ब्लॉग बघायचा आहे म्हणून त्यासाठी चाललंय. किंवा याचे स्लोगन तुम्हाला माहीत असतील की लीना करते रुबाब सिल्कच्या फ्रॉकचा, किंवा तर मी तयार केलेली जी सिरीज होती या ठिकाणी बेडगे माने काळेकडे सारखे बघत राहिले. अशा पद्धतीने स्लोगन तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला सगळा एलिमेंट पिरियडिक टेबल लक्षात राहतो. तुम्हाला जे योग्य वाटतं, जे सोपं वाटतं ती तुम्ही पाठ करायचे आहे. हे काय, लीना करते रुबाब सिल्कच्या फ्रॉकचा होता, आणि हे बेडगे माने काळेकडे सारखे बघत राहिले, हे स्लोगन आहेत. त्यानुसार आपल्याला एलिमेंट लक्षात राहतात. आता हे एलिमेंट लक्षात राहिल्यानंतर आपल्याला हे जे क्वेश्चन विचारलं जातात, तर हे काय की यांचं नावं काय,
ग्रुप नंबर फर्स्टला व्हॉट इज द नेम ऑफ ग्रुप फर्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ ग्रुप सेकंड. तर ते ग्रुप फर्स्टला म्हणलं आपण अल्कली मेटल, ग्रुप सेकंडला काय म्हणलं आपण अल्कलाइन अर्थ मेटल. त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय विचारतील? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी आपल्याला सुरुवातीला माहीत पाहिजे ॲटॉमिक नंबर. जर ॲटॉमिक नंबर माहीत असेल तरच आपण काय करू शकतो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करू शकतो. जर अल्कली मेटल बघितला, काय मिळालं याचं 1s2 आणि काय मिळालं 2s1 मिळालं. पुढे गेल्यानंतर 1s नंतर काय होणार आहे? इथं होणार आहे 2s2, म्हणजे इथे काय येईल 3s1. शेवटचे सेल फक्त लिहितोय. इथं काय येणार आहे 4s1, इथे येणार आहे 5s1, इथे येणार आहे 6s1, इथे काय येणार आहे 7s1. म्हणजे शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन जातील? 1 इलेक्ट्रॉन जाईल. शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन जाईल? 1 इलेक्ट्रॉन जाईल. तसं आता याच्यामध्ये बघा, हे पहिलं मी पूर्ण सॉल्व्ह करतो. काय मिळालं आपल्याला? 1s2 आणि काय मिळालं 2s2. बघा एक लक्ष द्या की ह्याच्यावर अल्कली मेटलच्या वर लिथियमच्या वर कोण प्रेझेंट होता? तर तो आहे हायड्रोजन. आणि त्याचा पिरियड किती आहे? 1. मग त्यानंतर जर पिरियड दिला हा 2, 3, 4, 5, 6, 7. फक्त काय करायचं आहे? सेकंड नंबरचा पिरियड आहे, मग काय झालं बघा, तर ते झालं 2s1. परत इथं काय झालं 3s1, 4s1, 5s1, 6s1 आणि 7s1. एवढंच लक्षात ठेवायचं. हा पिरियड्स लक्षात राहिले. 7 पिरियड्स आहेत आपल्याला. 1 हायड्रोजनला गेला, 2 लिथियमपासून स्टार्ट झाला. फक्त त्याला काय करायचं? 1 इलेक्ट्रॉन प्रूव्ह करायचं. पुढं जर आपण बघितलं बेरिलियममध्ये, तर फक्त काय सांगितलं की इथे जर सॉल्व्ह केलं बघा बेरिलियमचं, काय मिळालं आपल्याला? 1s2 2s2, 1s2 2s2. म्हणजे शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आले? 2 आले. मग आता ह्याच्यानंतर काय 2 नंतर किती आला? 3s2. किती मिळणार आपल्याला? 3s2. इथं काय येणार आहे? 4s2. इथे येणार आहे 5s2, 6s2 आणि काय मिळालं आपल्याला? 7s2. म्हणजे फक्त काय करायचं आहे? जे पिरियड आहे तेवढंच लक्षात ठेवला की आपल्याला काय होणार? त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तुम्हाला टोटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणीही विचारत नाही. फक्त तुम्हाला काय विचारतील? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारतील. म्हणजे काय? कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विथ इनर्ड गॅस किंवा नोबेल गॅस. आता हे सर्व लिहिण्यापेक्षा म्हणजे इथल्या अलीकडचं 1s2 2s2 2p6 3s2 हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी काय केलं जातं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला इनर्ड गॅसची मदत घेतली जाते. म्हणजे हा जो ॲटॉमिक नंबर आहे तो. मग ह्याचा ॲटॉमिक नंबर काय केला आपण? तर बघा या ठिकाणी दाखवतो तुम्हाला, म्हणजे एक सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला समजेल. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 3. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळालं? 1s2 2s1. हे सगळं न लिहिण्यापेक्षा मी काय मदत घेतली? हेलियमची. कुणाची मदत घेतली? हेलियम. हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? तर 2 आहे. म्हणजे 2 असेल तर काय होणार? 2 गेले, राहिले किती? 1 इलेक्ट्रॉन. ते कुठं आला? येसमध्ये. म्हणजे काय मिळालं? 2s1. हेलियम नंतर लिथियम नंतर कोण आहे? सोडियम आहे. ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. त्याच्या अलीकडचा नंबर कुणाचा आहे? तर तो आहे निऑनचा. तो कुणाचा आहे? निऑनचा. मग मी काय केलं? ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं? निऑन लिहिलं. ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं? निऑन. निऑन म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले? 10 इलेक्ट्रॉन गेले. राहिले किती इलेक्ट्रॉन? 1 इलेक्ट्रॉन. मग 1 इलेक्ट्रॉन कुठे गेले? तर तो गेला 3s1. सेम लिनाक नंतर काय? के किती आहे? 18 एलिमेंट. 18 एलिमेंटच्या आधी पोटॅशियम जो आहे 19 एलिमेंट आहे. पोटॅशियम 19 इलेक्ट्रॉन. मग आर्गॉन जो आहे तर आर्गॉनचे किती आहेत? तर तो 18 एलिमेंट आहेत. 18 एलिमेंट गेले 19 मधून, राहिले किती इलेक्ट्रॉन? 1 इलेक्ट्रॉन. तो कुठे गेला? 4s1 मध्ये. मग एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजे होल इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशनला हेच लक्षात ठेवायची गरज आहे का? 1s2 2s2 2p6 असं पुढं पुढं काही गरजच नाही. फक्त लक्षात ठेवा ते पिरियड लक्षात राहिले पाहिजेत, ती सिरीज लक्षात राहिली पाहिजे. ती त्यासाठी स्लोगन तुम्हाला सांगितला, लीना करते रुबाब सिल्कच्या फ्रॉकचा किंवा बेडगे माने. जी तुम्ही स्लोगन पाठ केलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही पाठ करायचा आहे. क्वेश्चन अजून काय विचारतील? तर जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन विचारतील. काय विचारतील आपल्याला? जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाचं? अल्कली मेटल्स. तर बघितलं सगळ्याच्या शेवटी अल्कली मेटलच्या किती मिळाले? यसमध्ये 1, इथे यस, इथे यस, इथे यस. सगळ्या यसमध्ये शेवटचे इलेक्ट्रॉन किती मिळाला? 1. आणि हा काय? 2 3 4 प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर कशामध्ये एक्सप्रेस केला जातो? तर स्मॉल एन मध्ये. म्हणजेच काय मिळालं आपल्याला? तर जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाचं? अल्कली मेटलचं. काय मिळालं आपल्याला? एन. एन म्हणजे काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आणि यस मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? तर 1 आहे. म्हणजे अल्कली मेटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला काय मिळालं? NS1 मिळालं. काय मिळालं? NS1. सेम जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाचं विचारलं आपल्याला? अल्कलाइन अर्थ मेटल्स. कशाचं? अल्कलाइन अर्थ मेटलचं. मग लक्षात ठेवायचं या सगळ्या शेवटी सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत? 2 प्रेझेंट आहेत. 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. आणि हे काय आहेत? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. याचा अर्थ याचं काय होणार आहे? NS2 होणार. काय होणार याचं? NS2.
2 म्हणजे काय मिळालं, अल्कलाइन अर्थ मेटलचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळालं आपल्याला, NS2, त्यालाच काय म्हणलंय, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. थर्ड क्वेश्चन विचारला जाईल, व्हॉट इज द जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट. कशाचं विचारलं तुम्हाला, एस ब्लॉक एलिमेंट. मग अशा वेळी NS1 to 2 काय लिहायचं आपल्याला, NS1 to 2. NS1 म्हणजे कुणाचं, अल्कली मेटलचं. NS2 म्हणजे कुणाचं, अल्कलाइन अर्थ मेटलचं. हे दोघांचं कंबाईन केलं NS1 to 2, याचा अर्थ होल पिरियोडिक टेबलचं, होल पिरियोडिक टेबल नाही सॉरी, एस ब्लॉक एलिमेंटचं, होल एस ब्लॉक एलिमेंटचं कॉन्फिगरेशन काय मिळालं आपल्याला, NS1 to 2 मिळालं. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं हे लक्षात घ्यायचं आहे. चला पुढचा पाठ बघू. ह्याच्यावर 3-4 टाईपचे क्वेश्चन्स विचारतील. म्हणजे तुम्हाला सांगितलं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, अल्कली मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल, फर्स्ट याला काय म्हणायचं, सेकंड याला काय म्हणायचं, इतका क्वेश्चन्स ह्याच्यावर तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, आता ट्रेंड विचारलेला आहे. काय विचारलेला आहे, ट्रेंड्स. आता ट्रेंड डिटेलमध्ये नाही, फक्त तुम्हाला सांगतो की आता मगाशीच लिहिलं आपण लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेझियम, फ्रान्सियम. त्यानंतर कोण होता, तर तो होता बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फ्रान्सियम, बेरियम आणि काय, रेडियम. आता लक्षात ठेवा, ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियोडिक टेबल, वरून जर खाली गेलो, ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियोडिक टेबल, काय होतं, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतात. काय होतात, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज. आताच बघितलं आपण, तर काय बघितलं, लिथियमचं किती आहे, 3 आहे, याचं किती आहे, 11 आहे, इथे किती आहे, 19 आहे, किंवा याचं किती आहे, 4 आहे, इथे किती आहे, 12 आहे, इथे किती आहे, 20 आहे. ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियोडिक टेबल, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. काय इन्क्रीज होतं, ॲटॉमिक नंबर काय होतात, इन्क्रीज होतात. ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस ॲज वेल ॲज ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर वाढले, कुठून कुठं लक्षात ठेवा, टॉप टू बॉटम, वरून खाली. आता आपल्याला लेफ्ट टू राईटची गरजच नाही, वरून खाली जसं जाईल तसं ॲटॉमिक नंबर वाढतो. ॲटॉमिक नंबर वाढला, ॲटॉमिक साईज वाढते. ॲटॉमिक साईज, ॲटॉमिक रेडियस, आयोनिक रेडियस, हे सगळं सेम. म्हणजे सगळं सेम म्हणजे तो ट्रेंड सेम सगळ्यांचा. म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजेच काय वाढलं, ॲटॉमिक साईज वाढली. काय वाढली, ॲटॉमिक साईज. त्याचा आयन तयार असेल तर त्याला ॲटॉमिक रेडियस वाढलं. काय वाढलं, ॲटॉमिक रेडियस. किंवा आयन तयार झाला त्याचा पॉझिटिव्ह, तर त्याचा काय होणार आहे, आयोनिक रेडियस काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे टॉप टू बॉटम गेलं, टॉप टू बॉटम ॲटॉमिक नंबर वाढतो, ॲटॉमिक साईज वाढते, ॲटॉमिक रेडियस वाढते, आयोनिक रेडियस वाढते. सगळं सेम, सगळा ट्रेंड काय आहे, सेम आहे. तो मग अल्कली मेटल असू दे, अल्कलाइन अर्थ मेटल असू दे, किंवा पुढचा पी ब्लॉक असू दे, सगळ्यांच्यामध्ये जर वरून खाली गेलो, टॉप टू बॉटम इन द पिरियोडिक टेबल, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस, आयोनिक रेडियस इन्क्रीजेस. सगळं सेम ट्रेंडमध्ये. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बघा. तर बघा तो ट्रेंड काय दिलेलं आहे, ॲटॉमिक रेडियस काय झाली, इन्क्रीज झाली. इथे काय इन्क्रीज, इथेही सेम आहे. म्हणजे कुठलाही घ्या, म्हणजे पिरियोडिक टेबलमध्ये एस ब्लॉकच का, तर नाही, एस घ्या, पी घ्या, टॉप टू बॉटम गेलं, ॲटॉमिक साईज वाढली, ॲटॉमिक रेडियस वाढली. पुढं डेन्सिटी जर बघितली तर दोघांचा जो ट्रेंड आहे अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटलचा, तो इरेग्युलर ट्रेंड आहे. कसा आहे तो, इरेग्युलर ट्रेंड्स आहे. आयोनायझेशन एन्थाल्पी बघा, आयोनायझेशन एन्थाल्पी, एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन, फॉर्मेशन ऑफ आयन्स, आयोनायझेशन किंवा एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बॉन्ड इलेक्ट्रॉन फ्रॉम गॅसेस स्टेट. तर त्याला काय म्हणलं आपण, आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणलं. एनर्जी रिक्वायर्ड जी लागते आपल्याला. म्हणजे जर जसं लिथियम आहे, ॲटॉमिक नंबर किती आहे, 3 आहे. बघून घ्या आता, 1s2 आणि काय करायचं, 2s1. आणि जर खाली गेलो आपण, कोण आहे, 19 गेलं किंवा त्याच्या खाली गेलं, तर नीट समजून घ्या, जसं खाली जाईल, जसं खाली जाईल तसं साईज काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. जसं खाली जाईल तसं साईज काय होणार आहे, वाढत जाईल. हे साईज कमी किंवा जास्त यासाठी 3 इफेक्ट आपल्याला माहिती आहे. पहिलं काय, नवीन सेल ॲड होते. म्हणजे पहिली सेल बघा काय होतं, न्यू सेल ॲडेड, न्यू सेल काय झाली, ॲड झाली. दुसरा काय होतं, न्यूक्लिअर चार्ज, न्यूक्लिअर चार्ज. थर्ड काय असतो, तर तो असतो स्क्रीनिंग इफेक्ट किंवा काय, शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग किंवा काय, शिल्डिंग इफेक्ट. हे 3 इफेक्ट काम करतं. नवीन सेल वाढली, लक्षात घ्या, नवीन सेल वाढली, साईज 100% वाढणार. नवीन सेल वाढली की साईज वाढणार. म्हणजे इथं काय, इथं बघितलं आपण 2s1 आहे, इथं 3s1 आहे, इथं 4s1 आहे. नवीन सेल ॲड झाली, साईज वाढली. ओके,
पण नवीन सेल जर वाढली नाही, सेम साईज असेल, तर त्याच्यावर इफेक्ट काय करतं, तर न्यूक्लिअर चार्ज इफेक्ट काम करतं. न्यूक्लिअर चार्ज इफेक्ट इन्क्रीजेस, साईज डिक्रीजेस. न्यूक्लिअर चार्ज इफेक्ट इन्क्रीजेस, साईज डिक्रीजेस. ती कुठं होते, लेफ्ट टू राईट इन द प्रोडक्ट टेबल. लेफ्ट पासून राईटकडे गेलो तर काय होते, साईज डिक्रीज होते. बिकॉज ऑफ काय, न्यूक्लिअर चार्ज इफेक्ट. कोणता इफेक्ट आहे, न्यूक्लिअर चार्ज इफेक्ट. म्हणजे लिथियम पासून जर बेरिलियमकडे गेलो, लिथियम पासून बेरिलियमकडं, आणि या दोघांमध्ये जर साईज कोणाची कमी कोणाची जास्त विचारली, तर लेफ्ट टू राईट गेलो तर ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतात. याचा ॲटॉमिक नंबर 3, याचा किती आहे, 4 आहे. त्यानंतर आपण बोरॉन गेलो, 5 आहे. हा कार्बन 6 आहे. जसं लेफ्ट टू राईट इन द प्रोडक्ट टेबल, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बट atomic size decreases, but atomic size decreases because of न्यूक्लिअर चार्ज इफेक्ट. कशामुळे होतं ते, न्यूक्लिअर चार्ज इफेक्ट. आपल्याला बघायचं आयोनायझेशन एन्थाल्पी, तो ह्याच्या रिलेटेड आहे म्हणून आपल्याला हे बघितलं आपण. बघा, जसं आता काय साईज वाढत गेली, म्हणजे हा काय झाला, लिथियमचा मॉलिक्यूल आहे. पुढे दुसरा एखादा मॉलिक्यूल गेला सोडियमचा, पुढे काय गेला, पुढे गेलं, काय होणार आहे, खूप सारे नंबर ऑफ सेल काय होतील, वाढत जातील. कुणाला लूज करायचं आहे, शेवटच्या सेलमधल्या असणाऱ्या इलेक्ट्रॉनला लूज करायचं. म्हणजे लिथियमचा इलेक्ट्रॉन या ठिकाणी आहे, तो लूज करायचा. एकच सेल आहे शेवट 2s, आणि जे हा समजा लिथियमचा आहे, समजा हा सोडियमचा आहे, हा पुढे गेला, आपण हा रुबिडियम सेझियम समथिंग कशाचा तर आहे, सगळ्यात शेवटचं. सोपं काय, कोणता इलेक्ट्रॉन लूज करायला सोपं आहे, हा इलेक्ट्रॉन लूज करायचं सोपं आहे का हा इलेक्ट्रॉन लूज करायचा आहे, तर सोपं काय आहे, तर बघा इथं न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस पासूनचं हे डिस्टन्स कसं आहे, कमी आहे, म्हणजे समोर आहे, न्यूक्लियसच्या बरोबर समोर आहे. तर हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी कमी लागेल का जास्त, तर जास्त. समोरची एखादी गोष्ट, एखाद्याच्या समोरची एखादी गोष्ट आपल्याला जर पळवायची असेल किंवा बाजूला करायची असेल, तर एनर्जी काय लागेल, जास्त. का, कारण त्याची नजर आपल्याला चुकवावी लागेल. काय करावं लागेल, त्याची नजर चुकवावी लागेल. आता ह्या ठिकाणी जर न्यूक्लियस आहे किंवा एखादा माणूस बसलाय आणि त्याची गोष्ट खूप लांब आहे, म्हणजे त्याच्या नजरेपासून लांब आहे, ते इझिली आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. तसंच त्याच्यामध्ये आहे, जर डिस्टन्स न्यूक्लियसचं आणि ते पेनोल्टिमेट शेवटच्या सेलमधलंचं डिस्टन्स जर कमी असेल, त्या ठिकाणी एनर्जी आपल्याला काय लागते, जास्त लागते. पण जर ज्याचे डिस्टन्स जास्त असेल न्यूक्लियसपासून ते शेवटच्या सेलमधलं, तो इलेक्ट्रॉन आपल्याला इझिली रिमूव्ह करता येतो. म्हणजेच आयोनायझेशन एन्थाल्पी आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल कुणाबरोबर आहे, साईज ऑफ ॲटम्स. कशाबरोबर आहे, साईज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲटॉमिक साईज. म्हणजे बघा, atomic size किंवा atomic radius, size, ionic radius, they are inversely proportional to the ionization enthalpy. जेवढी साईज कमी, बघा जेवढी साईज कमी तेवढी आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त, आणि जेवढी साईज जास्त तेवढी आयोनायझेशन एन्थाल्पी कमी. म्हणजे जेवढा जास्त मॉलिक्यूल असेल त्यातल्या शेवटच्या सेलमधला इलेक्ट्रॉन तुम्हाला इझिली काढता येतो, पण छोटा मॉलिक्यूल असेल तर त्यातला इलेक्ट्रॉन इझिली काढता येत नाही, कारण त्याचं न्यूक्लिअर चार्ज इफेक्ट, अट्रॅक्शन पॉवर त्याच्या इलेक्ट्रॉन बरोबर जास्त असते, त्यामुळे तो इझिली आपल्याला रिमूव्ह करता येत नाही. म्हणून त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी काय असते, जास्त असते. एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह, आपल्याला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे, आणि इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी लागली त्याला आपण काय म्हटलं, आयोनायझेशन एन्थाल्पी म्हटलं. ओके, म्हणजे आपल्याला समजलं, काय समजलं, ॲटॉमिक साईज हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कुणाबरोबर आहे, तर ते आहे आयोनायझेशन एन्थाल्पी बरोबर. कशाबरोबर आहे ते, आयोनायझेशन एन्थाल्पी. पुढं खूप सारे पॅरामीटर आहेत, पण आपल्याला जे पॉईंट ऑफ व्ह्यू MSTचे CETच्या तर ते बघायचं आहे. त्यानंतर काय आहे, तर रिडक्शन पोटेन्शियल. हाही क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे रिडक्शन पोटेन्शियलचा. तर रिडक्शन पोटेन्शियल पण कसं आहे, ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. काय ते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. साईज वाढली तर काय होणार, रिडक्शन पोटेन्शियल कमी होत. साईज वाढली, रिडक्शन पोटेन्शियल कमी होत. अजून कोणकोणते असतात, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी असते, मेटॅलिक कॅरेक्टर असतं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असतं. तर असे काही पॉईंट्स आहेत, पण CETच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इतकेच कन्सेप्ट आहेत. तरीही जाता जाता तुम्हाला सांगतो काय असतात, ॲटॉमिक साईज, आयोनायझेशन एन्थाल्पी पाहिलं, ह्यामध्ये आता इथं काय बघितलं आपण, रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे ह्या ठिकाणी नाही जर यूज आलं तर पुढे आपल्याला गरजेचं पडणार आहे. त्यानंतर डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाबरोबर असते, तर ते असते रिॲक्टिव्हिटी बरोबर. त्याच्याबरोबर ज्याची साईज जास्त त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त, ज्याची साईज जास्त त्याची रिॲक्टिव्हिटी काय असते, जास्त असते. त्यानंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण कशी आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे ज्याची साईज कमी त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते, साईज कमी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते, जास्त असते. तर एवढा ट्रेंड साईज, हे ॲटॉमिक साईजमध्येच काय बघितलं आपण, हे सगळे बघितले. काय येईल, ॲटॉमिक रेडियस असेल, ॲटॉमिक रेडियस, किंवा काय असेल, आयोनिक रेडियस असेल. हे सगळे कशाच्या रिलेटेड आहेत, तर ते साईजच्या रिलेटेड आहेत. कशाच्या, साईज. म्हणजे हे सगळे एकच.
त्याच्या बरोबर अपोजिट कोण आहे, आयोनायझेशन एन्थाल्पी. साईज वाढली, आयोनेशन एन्थाल्पी कमी झाली, साईज कमी झाली, आयोनेशन एन्थाल्पी वाढली. रिडक्शन पोटेन्शियल रिगार्डिंग टू द आयोनायझेशन एन्थाल्पी आहे. मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कशाच्या रिगार्डिंग आहे, तर ते हे ॲटॉमिक साईजच्या. म्हणजे ॲटॉमिक साईज वाढली, मेटॅलिक कॅरेक्टर इंक्रीजेस. काय होतात, मेटॅलिक कॅरेक्टर इंक्रीजेस. टॉप टू बॉटम इन द पिरियोडिक टेबल ॲटॉमिक साईज इंक्रीजेस, मेटॅलिक कॅरेक्टर इंक्रीजेस, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. म्हणजे ह्याच्या बरोबर कोण आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मेटॅलिक कॅरेक्टर. जर विचारलं तर मेटॅलिक आहे कॅरेक्टर आणि इन्व्हर्सली काय प्रेझेंट आहे, तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. काय ते, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर एवढे क्वेश्चन्स ह्या ट्रेंड्सवर तुम्हाला विचारले जाऊ शकतात. चला पुढचा क्वेश्चन बघू, पुढचा पॉईंट बघू. हां, आता अनामोलस बिहेवियर ऑफ लिथियम. आता लिथियम अनामोलस कोण दाखवतं, जर कोणत्याही ग्रुपचा पहिला एलिमेंट, कोणत्याही ग्रुपचा पहिला एलिमेंट हा अनामोलस बिहेवियर दाखवतो. म्हणजे तुम्हाला जर दिला अल्कली मेटलमध्ये, अल्कली मेटल दिले 2-4 एक्झाम्पल, लिथियम दिला, सोडियम दिला, पोटॅशियम दिला किंवा रुबिडियम दिला, आणि विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट शोज अनामोलस बिहेवियर. फक्त अल्कलीचं नाही, अल्कलाईनचं नाही, पी ब्लॉकमध्ये कोणताही एलिमेंट जर दिला ह्याच्यामध्ये, तर लक्षात ठेवा अल्कलाईन अल्कलाईन अर्थ मेटलमध्ये जो पहिला एलिमेंट असेल, कोणत्याही ग्रुपचा पहिला एलिमेंट, तो काय दाखवतो, अनामोलस. अनामोलस म्हणजेच काय, डिफरंट बिहेवियर दॅन द ग्रुप. ग्रुपचं जे बिहेवियर आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं बिहेवियर कोण दाखवतो, पहिला एलिमेंट दाखवतो. पहिलं बिहेवियर काय दाखवतो, वेगळा. म्हणजे कोणताही ग्रुप असेल, अल्कली असेल, अल्कलाईन अर्थ मेटल असेल, किंवा तो मग कार्बन फॅमिली, बोरॉन फॅमिली, नायट्रोजन फॅमिली, प्रत्येक फॅमिलीमधला जो पहिला एलिमेंट आहे तो काय दाखवणार आहे आपल्याला, अनामोलस बिहेवियर. म्हणजे डिफरंट बिहेवियर दॅन द फॅमिली. फॅमिलीपेक्षा डिफरंट बिहेवियर दाखवतो, त्याला म्हटलं जातं अनामोलस बिहेवियर. मग आता काय बिहेवियर दाखवतात आणि बाकीचे कोणते रिॲक्टिव्हिटी दाखवतात ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे लिथियम जर, बघा, लिथियम जर ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला, त्याला हीट प्रोव्हाइड केली, तर तयार काय होतं, लिथियम मोनोऑक्साईड तयार होतं. काय तयार होतं, लिथियम मोनोऑक्साईड. ओके. जर त्याची रिॲक्शन कोणाबरोबर केली, तर नायट्रोजन बरोबर केली, तर तयार होतं लिथियम नायट्राइड. काय तयार होतं, हे लिथियम नायट्राइड. जर लिथियम कार्बोनेट Li2CO3 ला जर हीट प्रोव्हाइड केली, तर तयार काय होतं, लिथियम मोनोऑक्साईड किंवा लिथियम ऑक्साईड प्लस काय तयार होतं, कार्बन डायऑक्साईड. हे अनामोलस प्रॉपर्टी कशाच्या, लिथियमच्या. लिथियम ऑक्सिजन रिॲक्ट झाला, लिथियम मोनोऑक्साईड तयार झालं, किंवा त्याला ऑक्साईड पण म्हटलं जातं. जर चार्ज कॅल्क्युलेट केला तर याचा -2 आहे, एका लिथियमचा +1 आहे, 2 लिथियम आहे, म्हणजे काय मिळालं आपल्याला, +2 -2 गेट कॅन्सल. हाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन. जसं रिडॉक्स रिएक्शनला आपण बघितलं लास्ट लेक्चरला, सेम त्या पद्धतीनं. जर नायट्रोजनचे विचारलं तर बघा, लिथियमची, एका लिथियमची किती आहे, +1 आहे. किती लिथियम प्रेझेंट आहे, 3, म्हणजे किती झाले, +3, आणि +3ला मायनस करावं लागेल, म्हणजे काय झालं, -3. म्हणजे सम ऑफ ऑल चार्जेस किती असतात, ऑक्सिडेशन नंबर तो 0 असतो, म्हणून नायट्रोजनचे किती मिळाले आपल्याला, -3. तर अशा पद्धतीचे सगळं इंटरलिंकिंग आहे. ओके. मग जे अनामोलस बिहेवियर दाखवला आपल्याला, ते ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला, Li2O मिळाला, नायट्रोजन बरोबर रिॲक्ट झाला, लिथियम नायट्राइड मिळाला, लिथियम कार्बोनेट रिॲक्ट केला तर लिथियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड, हे त्याचे काय होते, अनामोलस बिहेवियर होते. त्यानंतर जर आपल्याला बघितलं की मेटल, बाकीचे मेटल मग कोणत्या प्रॉपर्टी दाखवतात, ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला तर काय तयार होतो, आता हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला, ऑक्साईड तयार झाला. म्हणजे लिथियम काय झाला, ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला, ऑक्साईड तयार झाला. ऑक्साईड म्हणजे ऑक्सिजनचा चार्ज किती आला, -2. पण जर बाकीचे मेटल जर आपण काय केलं, ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केलंय, तर तयार होतो सुपर ऑक्साईड. काय तयार होतं, सुपर ऑक्साईड. हे अनामोलस बिहेवियर आहे. बाकीचे एलिमेंट जर रिॲक्ट केले, काय तयार होतो, सुपर ऑक्साईड. लिथियम रिॲक्ट झाला तर काय तयार होतं, ऑक्साईड फॉर्मेशन तयार होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की तयार काय झाला, तर Na2O2 तयार झाला. काय तयार झाला, Na2O2. तर Na2O2 मग काय झाला, सोडियम पर ऑक्साईड तयार झाला. त्यानंतर काय, काही पर ऑक्साईड तयार होतील, सुपर ऑक्साईड तयार होतील. म्हणजे याचा फॉर्म्युला बघा, काही ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे, NaO2 तयार होईल, आणि काही ठिकाणी काय तयार होणार आहे, Na2O2. मग Na2O2 याचा अर्थ या ठिकाणी ऑक्सिजनचा चार्ज किती असेल बघा, तर Na किती आहे, +1 आहे. Na किती आहे, +1. बघा आपण शिकलेलोच आहे, पण तरी पण आपण एकदा बघू. NaO2 इज इक्वल टू काय लिहायचं आपण, काही चार्ज नाही, इज इक्वल टू काय मिळाला, 0. Na वर चार्ज किती आहे, +1, प्लस ऑक्सिजन किती आहे, 2 इंटू काय मिळालं आपल्याला, ऑक्सिजन इज इक्वल टू काय, 0. +1 पलीकडे गेला, काय झाला, -1.
टू मल्टिप्लाय आहे, काय केलं डिवाइड केलं, काय मिळालं आपल्याला -1/2 मिळालं. काय मिळालं आपल्याला -1/2 म्हणजे सोडियम पर ऑक्साईड मिळालं. आणि ह्या ठिकाणी सुपर ऑक्साईडचं काय मिळणार आहे, तरी -1 भेटणार. किती -1. सोडियमची किती आहेत +1. किती सोडियम प्रेझेंट आहेत 2 म्हणजे +2. 2 ऑक्सिजन प्रेझेंट आहेत म्हणजे एका ऑक्सिजनचं किती असणार आहे -1. म्हणजे ऑक्साईड जो फॉर्मेशन झाला लिथियम बरोबर -2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवले, पण सुपर ऑक्साईड आणि पर ऑक्साईड बाकीचे मेटल रिॲक्ट झाले तर काय तयार होतं सुपर ऑक्साईड किंवा काय तयार होतं पर ऑक्साईड तयार होतं. चला पुढचा पार्ट बघा. जर हायड्रोजन बरोबर रिॲक्ट झाला, काय झाला हायड्रोजन बरोबर रिॲक्ट झाला तर हायड्राईड तयार होतं. काय तयार होतं हायड्राईड. मग असेच शिकवलं बघलो आपण की काय होणार आहे MH तयार होईल. म्हणजेच काय मेटल हायड्राइड्स म्हणजे याला NaH काय तयार होणार आहे NaH हायड्राइड. याचा अर्थ हायड्रोजनवर चार्ज काय असणार आहे -1 चार्ज असणार आहे. किंवा जर X2 म्हणजे डाय हॅलोजन बरोबर रिॲक्ट झाला मग असेच बघितलं आपण तर त्याच्यापासून काय तयार होतं तर NaCl तयार होईल किंवा मग पुढं काय KCl तयार होईल. अशा पद्धतीचा मॉलिक्यूल तयार होऊ शकतो. तर हे काय आहेत बाकीच्या प्रॉपर्टी काय दाखवतात की सुपर ऑक्साईड किंवा पर ऑक्साईड तयार होतं, मेटल हायड्राइड्स तयार होतात किंवा काय होतात मेटल हॅलाइड्स तयार होतात. काय तयार होतात हे मेटल हॅलाइड्स. पण जर ॲनामोलस लिथियमचं बघितलं ऑक्सिजन रिॲक्ट केला तर ऑक्साईड फॉर्मेशन तयार होतं, नायट्रोजन रिॲक्ट केला तर नायट्राइड तयार होतं किंवा मग लिथियम कार्बोनेटला जर हीट प्रोव्हाइड केली तर तयार काय होतं लिथियम ऑक्साईड तयार होतं. चला पुढचा पार्ट बघू आपण. आता ॲनामोलस बिहेवियर आता कशाच पाहिलं आपण तर ते पाहिलं लिथियमच. कशाच पाहिलं आपण लिथियमच. ओके सेम. आता बेरिलियम काय त्यांच्या ग्रुपमध्ये फर्स्ट आहे, त्यांच्या ग्रुपमध्ये काय प्रेझेंट आहे फर्स्ट आहे म्हणून तो काय बेरिलियम दाखवेल. तर बेरिलियम कसा आहे स्ट्रॉंग लेविज ॲसिड आहे. काय स्ट्रॉंग लेविज ॲसिड. तर लेविज ॲसिड म्हणजे काय म्हणलं जातं त्याला वेगळे प्रोनाऊन्सिएशन आहे लेविज लेवाइज. लेविज ॲसिड काय सांगतं तर ते इलेक्ट्रॉन पेअर काय करतात ॲक्सेप्ट करतात. काय करतात ते इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर. इलेक्ट्रॉन पेअर डोनर म्हणजे लेविज बेस आणि इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर म्हणजेच काय लेविज ॲसिड. म्हणजे हा कोण आहे स्ट्रॉंग लेविज ॲसिड आहे. परत काय सांगितलं आपल्याला तर तो काय तो आहे स्ट्रॉंगली सोल्युबल. सोल्युबल कशामध्ये होतात ऑर्गॅनिक सॉलिडमध्ये. बरं अजून काय तयार करतो तर तो कोव्हॅलंट कंपाऊंड तयार करतो. काय तयार करतो कोव्हॅलंट कंपाऊंड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. प्लस काय करतो त्याचं नेचर जर ऑक्सिजन रिॲक्ट झाला तर नेचर काय आहे एम्फोटेरिक ऑक्साईड आहे. एम्फोटेरिक ऑक्साईड ॲसिडिक आणि बेसिक दोन्ही. मग आता आपल्याला हा एक क्वेश्चन ऑक्साईडच्या बाबतीमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो म्हणजे की विच ऑफ द फॉलोइंग ऑक्साईड इज ॲसिडिक ऑक्साईड बेसिक ऑक्साईड किंवा एम्फोटेरिक ऑक्साईड. तर ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे बेरिलियमवर. काय आहे बेरिलियम कसा आहे तो बेरिलियम आहे एम्फोटेरिक ऑक्साईड म्हणजे BO2 तयार झाला BO तयार झाला BO2 नाही BO तयार झाला बेरिलियम ऑक्साईड तर तोचं नेचर काय आहे तर एम्फोटेरिक आहे. पण ओळखायचं परत कसं जर नॉन मेटल ऑक्साईड असतील काय असतील नॉन मेटल ऑक्साईड तर ते ऑक्साईड कशा असतात नेचर काय असेल ॲसिडिक ऑक्साईड असतील. कशा असतील ते ॲसिडिक ऑक्साईड. आणि जर मेटल ऑक्साईड जर आपल्याला मिळाले तर त्यांचं नेचर कसं आहे तर ते बेसिक ऑक्साईड आहे. तर ह्याचेही तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले आहेत. बेरिलियम विचारलेला मोस्ट क्वेश्चन काय आहे तर तो काय तयार करतो एम्फोटेरिक ऑक्साईड. काय तयार करतो तो एम्फोटेरिक ऑक्साईड. आणि काही मेटल ऑक्साईड आहेत काही मेटल ऑक्साईडचे एक्झाम्पल विचारले पण मेटल ऑक्साईड असेल तर तो बेसिक ऑक्साईड असेल म्हणजे बेसिक नेचर असेल आणि नॉन मेटल असतील ऑक्साईड्स तर त्याचं नेचर काय असणार आहे ॲसिडिक नेचर असेल. चला आता डायगोनल रिलेशनशिपवर एक क्वेश्चन विचारलेला होता मागच्याच वेळी. तर कोणता एलिमेंट डायगोनल रिलेशनशिप कोणाबरोबर दाखवतो तर काय अक्रॉस द पिरियोडिक टेबल लक्षात ठेवायचं. फक्त काय करायचं अक्रॉस द पिरियोडिक टेबल. म्हणजे इथं कोण आहे इथं आहे लिथियम आहे सोडियम आहे पोटॅशियम आहे. त्यानंतर इथं कोण आहे बेरिलियम आहे मॅग्नेशियम आहे त्यानंतर कोण आहे कॅल्शियम. परत पुढचा गॅप सोडला तर बोरॉन आहे ॲल्युमिनियम आहे गॅलियम आहे. त्यानंतर बोरॉननंतर कार्बन आहे सिलिकॉन वॉटर सायन्सला गेलं. ओके म्हणजे काय अक्रॉस लक्षात ठेवायचं. बेरिलियम लिथियम कोणाबरोबर दाखवणार आपल्याला तर दाखवणार आहे मॅग्नेशियम बरोबर. कोणाबरोबर दाखवणार मॅग्नेशियम. बेरिलियम कोणाबरोबर दाखवणार ॲल्युमिनियम बरोबर. बोरॉन कोणाबरोबर दाखवणार सिलिकॉन बरोबर. म्हणजे त्यांचे अक्रॉस कोण आहे पुढचा अक्रॉस कोण आहे त्यांच्याबरोबर काय दाखवतो तो डायगोनल रिलेशनशिप. डायगोनल रिलेशनशिप म्हणजेच काय जे बिहेवियर कोण दाखवतं लिथियम दाखवतो तेच किंवा सिमिलर बिहेवियर कोण दाखवणार आहे डायगोनल. मग अशा अनामोलस बघितलं आपण. अनामोलस म्हणजे काय डिफरंट बिहेवियर दॅन द अदर ग्रुप म्हणजे त्या ग्रुपच्या मेटल इन ग्रुप.
म्हणजे जर लिथियम असेल तर तो जे वेगळं बिहेवियर असेल कशापेक्षा, त्या ग्रुपमध्ये असणाऱ्या बाकी एलिमेंटपेक्षा. पण डायगोनल म्हणजे काय, तर सिमिलर बिहेवियर असेल. डायगोनल म्हणजे काय, सिमिलर बिहेवियर. म्हणजे लिथियमचं जे बिहेवियर असेल तेच कुणाचं असणार आहे, मॅग्नेशियमचं, म्हणजे सिमिलर बिहेवियर असेल. जर बेरिलियमचं जे बिहेवियर असेल तेच कोण दाखवणार आपल्याला, ॲल्युमिनियम. म्हणजे हा काय करतो, ॲम्फोटेरिक ऑक्साईड. तसंच हाही काय दाखवत असणार आहे, ॲम्फोटेरिक ऑक्साईड दाखवत असणार आहे. डायगोनल म्हणजे त्यांचं बिहेवियर काय असणार आहे, सिमिलर असणार आहे. काय असणार, बिहेवियर सिमिलर असेल, केमिकल प्रॉपर्टी असेल म्हणा, फिजिकल प्रॉपर्टी असेल, तर त्यांचं बिहेवियर सिमिलर असेल, सेम नाही, सिमिलरच्या फॉर्ममध्ये असेल. चला पुढचं काय बघायचं आपल्याला, केमिकल रिॲक्टिव्हिटी. काय बघायचं याच्यात, केमिकल रिॲक्टिव्हिटी. आता अल्कली मेटल संपलं, आपल्याला काय बघायचं आहे, अल्कलाइन अर्थ मेटल. काय बघायचं आपल्याला, अल्कलाइन अर्थ मेटल. तर हे सगळ्या रिएक्शन बघायच्या. म्हणजे पहिली रिएक्शन काय केली आपण, ऑक्सिजन बरोबर. पण तो ऑक्सिजन कसा आहे, एअरमधला. हां, तो काय असेल, इम्प्युअर. एअरमध्ये बाकीचे पण एलिमेंट काय आहेत, प्रेझेंट आहे. जर आपण एखादा मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल काय केला, आपण एअर बरोबर रिॲक्ट केला, म्हणजे वेन, आता काय केला, मेटल कशाबरोबर, एअर बरोबर. कशाबरोबर रिॲक्ट केला, एअर बरोबर. तर तयार होतं मेटल ऑक्साईड तयार होतं. काय तयार होतं, हे मेटल ऑक्साईड. बघा एक्झाम्पल देऊ आपण, एक एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल. इथं काय घेतला मी, हां, बेरिलियम मॅग्नेशियम Mg घेतला. काय घेतला, Mg. कोणाबरोबर रिॲक्शन केली, O2 बरोबर. काय तयार होणार आहे, MgO तयार होणार. काय होणार आहे, MgO, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाला. जर नायट्रोजन बरोबर रिॲक्ट केला, कशाबरोबर केला, नायट्रोजन बरोबर रिॲक्ट केला, तर मगाच्या सारखंच काय तयार होतं, मेटल नायट्राइड तयार होतं. म्हणजे समजा या ठिकाणी Mgची रिॲक्शन केली, रिॲक्शन बॅलन्स करत नाही, नाहीतर फक्त रिॲक्शन दाखवतो, तुम्ही रिॲक्शन बॅलन्स करू शकता. मग काय तयार होतं, तर तयार होणार बघा, Mg3N2 तयार होतं. काय झालं, हे Mg3N2 म्हणजेच काय झालं, मॅग्नेशियम नायट्राइड. काय तयार झालं, हे मॅग्नेशियम नायट्राइड. जर ते कशाबरोबर केलं, या ठिकाणी एअर बरोबर रिॲक्ट केलं. पण आता जर एखादा एलिमेंट मी कशाबरोबर, प्युअर ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केला. कशाबरोबर, प्युअर म्हणजे 100% तो काय असेल, प्युअर फॉर्म असेल. बाकीचे एलिमेंट, बाकीचे गॅसेस त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार नाही. आणि त्याला काय प्रोव्हाइड केली, हीट प्रोव्हाइड केली. काय प्रोव्हाइड केली, हीट प्रोव्हाइड केली. तर तयार काय होतं, तर मगाच्या सारखंच मेटल ऑक्साईड तयार होतं. किंवा दुसरं काय होतं, मेटल पर ऑक्साईड तयार होतं. काय तयार होतं, मेटल ऑक्साईड किंवा मेटल पर ऑक्साईड. आता O आहे, याचा अर्थ इथं -2 चार्ज असणार आहे. या ठिकाणी काय तयार झाला, पर ऑक्साईड तयार झाला. काय तयार झाला, पर ऑक्साईड तयार झाला. ओके, त्यानंतर काय केलं आपण, अल्कलाइन अर्थ मेटलची रिॲक्शन कोणाबरोबर केली, वॉटर बरोबर. म्हणजे अल्कलाइन अर्थ मेटल डायरेक्टली कशामध्ये ॲड केला, वॉटरमध्ये ॲड केला. तर तयार होतं हायड्रॉक्साईड. काय तयार होतं, हायड्रॉक्साईड. मेटलची रिॲक्शन कशाबरोबर ॲड केला, H2 बरोबर. तर तयार होतं मेटल हायड्रॉक्साईड. काय तयार होतं, हायड्रॉक्साईड, वॉटर लिहिलं. मेटल काय होतं, OH, हायड्रॉक्साईड तयार होतं, मेटल हायड्रॉक्साईड. त्यानंतर जर आपण ते हायड्रोजन बरोबर ॲड केला, मेटलची रिॲक्शन कोणाबरोबर करायची, हायड्रोजन. कोणता मेटल, हे लक्षात घ्या, नाहीतर मेटल मेटल करत. अल्कलाइन अर्थ मेटल. कोणता मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल जर ॲड केला कशाबरोबर, हायड्रोजन बरोबर, तर तयार होतं मेटल हायड्राइड्स. काय तयार होतं, मेटल हायड्राइड्स. म्हणजेच काय होणार आहे, MbEH2 तयार झाला. किंवा MgH2 तयार झाला. किंवा मग काय झाला, CaH2 तयार झाला. या ठिकाणी काय होऊ शकतं, MgOH ट्वाईस हे तयार होतं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. आणि X2 बरोबर ॲड झाला डाय हॅलोजन बरोबर. कशाबरोबर, डाय हॅलोजन बरोबर. तर तयार होतं काय, MgCl2 तयार होईल, मॅग्नेशियम क्लोराईड तयार होईल. किंवा बेरिलियम BeCl2 तयार होऊ शकतं, मग अशी आपण बघितलं. तर अशा पद्धतीचं मॉलिक्यूल तयार होतात ज्यावेळी अल्कलाइन अर्थ मेटल हे दिलेल्या रिएजन बरोबर, प्युअर ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला तर मेटल ऑक्साईड तयार होतं. कशामध्ये, एअर बरोबर रिॲक्ट झाला तर. आणि प्युअर ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला तर दोन्ही पॉसिबिलिटी आहेत. एक मेटल ऑक्साईड तयार होऊ शकतं किंवा मेटल पर ऑक्साईड तयार होऊ शकतो. मेटल ऑक्साईड किंवा मेटल पर ऑक्साईड तयार होऊ शकतं. वॉटरबरोबर रिॲक्शन झाली तर मेटल हायड्रॉक्साईड तयार होतं. त्यानंतर H2 बरोबर रिॲक्शन झाली, कशाबरोबर झाली, H2 बरोबर रिॲक्शन झाली, तर तयार काय होणार आहे, आपल्याला मेटल हॅलाइड्स तयार होणार आहेत. अशा पद्धतीचे वेगवेगळे मॉलिक्युल्स हे तयार होतात. त्याच्यावेळी तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. ओके, चला त्यानंतर काय, काही कंपाऊंड्स आहेत. इथून पुढे आपल्याला एक 5 ते 6 कंपाऊंड्स आहेत. तर त्याच्यामधले बघू आपण काही कंपाऊंड्स. आजच्या लेक्चरला आपण काय करायचं, कंप्लीट करायचं आहे. काय सांगितले, सम ऑफ इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ एलिमेंट ऑफ एस ब्लॉक.
हा सगळा थेरॉटिकल आहे, पण ह्याच्यावर एक क्वेश्चन विचारला जातं, विच इज रॉ मटेरियल रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑर प्रिपरेशन ऑफ सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट तयार करण्यासाठी रॉ मटेरियल काय लागलं किंवा रिॲक्टंट काय काय लागले, हा क्वेश्चन ह्या पॉईंटवर सॉल्वाय प्रोसेस दिलेली आहे. तर सॉल्वाय प्रोसेसमध्ये कोणती प्रोसेस आहे? सॉल्वाय प्रोसेस. सॉल्वाय प्रोसेस कशाची आहे? तर सॉल्वाय प्रोसेस आहे सोडियम कार्बोनेटचं तयार करण्यासाठी. काय करायचं आपल्याला? Na2CO3 प्लस काय 10H2. कोणती प्रोसेस आहे? सॉल्वाय प्रोसेस. या सॉल्वाय प्रोसेसमध्ये अजून एक क्वेश्चन विचारला जातो, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन प्रेझेंट इन सोडियम कार्बोनेट. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन तर किती प्रेझेंट आहेत? 10 वॉटर मॉलिक्यूल. हा एक क्वेश्चन विचारला जातो. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती मॉलिक्यूल आहेत? 10 वॉटर मॉलिक्यूल ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. आता Na2CO3 कसं तयार करायचं, त्यासाठी लागणारे रॉ मटेरियल कोणते, हा क्वेश्चन तुम्हाला विचारतील. तर ह्या ठिकाणी जे रिॲक्टंट दिसतात ते तुमचे काय आहेत? रॉ मटेरियल आहेत. बघा 3 स्टेपमध्ये आपल्याला तयार काय होतं? सोडियम कार्बोनेट डिकाहायड्रेट 10 वॉटर मॉलिक्यूल आहेत, म्हणजेच त्याला काय म्हणलं जातं? वॉशिंग सोडा म्हणलं जातं. त्याला काय म्हणलं? वॉशिंग सोडा. पहिल्या स्टेपमध्ये काय तयार केलेलं आहे बघा, तर पहिल्या स्टेपमध्ये NH3 अमोनियाची रिॲक्शन कशाबरोबर केली? कार्बन डायऑक्साईड प्लस कशाबरोबर? वॉटर बरोबर. अमोनिया कशाबरोबर? CO कार्बन डायऑक्साईड प्लस काय केला आपण? H2. आता NH3 प्लस H2 झाला तर त्याला अमोनियम हायड्रॉक्साईड म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? अमोनियम हायड्रॉक्साईड. आणि अमोनियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन कशाबरोबर केली? कार्बन डायऑक्साईड बरोबर केली. त्यावेळी जो तयार झाला तर अमोनियम बायकार्बोनेट म्हणलं. काय तयार झालं? हे अमोनियम बायकार्बोनेट. आणि तयार झालेला अमोनियम बायकार्बोनेट बरोबर जर NaCl काय केलं आपण? NaCl ची रिॲक्शन केली तर तयार काय झालं? सोडियम बायकार्बोनेट. काय तयार झालं? हे सोडियम बायकार्बोनेट प्लस काय मिळालं आपल्याला? NH4Cl. आता ही पहिली स्टेप आहे फर्स्ट स्टेपमध्ये. मग जर तुम्हाला विचारले रॉ मटेरियल कोणकोणते वापरले, तर काय वापरले? यामध्ये महत्त्वाचा वापरला काय? अमोनिया वापरला. ह्याच्यामध्ये काय वापरलं? NaCl. कारण NH4HCO3 ते तयार झालेला आहे आणि तयार झालेला आपण काय केला? NaCl बरोबर रिॲक्ट झाला, म्हणजे रॉ मटेरियल काय मिळालं आपल्याला? NH3. हे रॉ मटेरियल आहेत किंवा रिॲक्टंट आहेत. NH3 कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. NH3 आला, त्यानंतर काय आला? NaCl आला. आता तयार काय झाले? सोडियम बायकार्बोनेट. कोणता प्रॉडक्ट तयार झाला आपला? सोडियम बायकार्बोनेट. हा तयार झालेला प्रॉडक्ट सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिॲक्शन केली, म्हणजे 2 मोल्स ऑफ सोडियम बायकार्बोनेटला जर आपण काय प्रोव्हाइड केली? हीट प्रोव्हाइड केली. सोडियम बायकार्बोनेटला काय प्रोव्हाइड केली? हीट प्रोव्हाइड केली, तर तयार होतो सोडियम कार्बोनेट. काय तयार झाला? सोडियम कार्बोनेट. बाकीचं काय? वॉटर मॉलिक्यूल प्लस काय झाला? CO2 जे या ठिकाणी आपण ॲड केलेलं होतं. मग काय मिळालं आपल्याला? Na2CO3 तयार झालं. काय झालं? सोडियम कार्बोनेट. आता सोडियम कार्बोनेट तयार झाला Na2CO3. आता त्याच्याबरोबर म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये तयार काय झालं? Na2CO3 आणि त्याच्यामध्ये जर वॉटरची रिॲक्शन झाली, त्याच्याबरोबर काय झाली? वॉटरची रिॲक्शन झाली, तर मग आपल्याला काय मॉलिक्यूल मिळणार? आपल्याला Na2CO3 प्लस काय मिळालं? 10 मोल्स ऑफ H2. म्हणजे Na2CO3 मध्ये जर वॉटर मॉलिक्यूल मिक्स केला, वॉटर बरोबर रिॲक्शन केली, तर आपल्याला काय तयार होणार आहे? Na2CO3 प्लस काय होणार आहे? 10 मोल्स ऑफ H2. आणखी एक मेथड काय आहे? तर हा जो तयार झालेला NH4Cl आहे, या ठिकाणी दिलेला NH4Cl, तर तो थर्ड स्टेपमध्ये जर आपण NH4Cl बरोबर रिॲक्शन केली, कुणाशी? कॅल्शियम हायड्रॉक्साईडची. कशाची केली? कॅल्शियम हायड्रॉक्साईडची. तर आपल्याला काय मिळतं? कॅल्शियम क्लोराईड प्लस काय मिळतं? 2 मोल्स ऑफ NH3 प्लस काय मिळतं आपल्याला? H2. सॉल्वाय प्रोसेसमध्ये या 3 स्टेप आहेत. सॉल्वाय प्रोसेस, प्रिपरेशन ऑफ सॉल्वाय प्रोसेस. तर पहिल्या 2 स्टेपमध्येच आपल्याला तयार होतं. याचा अर्थ जर क्वेश्चन विचारला तर आपल्याला रॉ मटेरियल NH3 आहे, अमोनिया आहे, NH4Cl आहे, NaCl आहे. बघा काय काय मिळालं आपल्याला? NH3 मिळालं, NaCl मिळालं, आणखी काय मिळालं आपल्याला? कॅल्शियम हायड्रॉक्साईड मिळालं. कोणत्या प्रोसेसमध्ये? तर सॉल्वाय प्रोसेसमध्ये. कोणत्या? सॉल्वाय प्रोसेसचं तुम्हाला रॉ मटेरियल किंवा जर रिॲक्टंट विचारले तर हे 3 NH3, NaCl आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे विचारलं जातं, हे सांगता येईल तुम्हाला. दुसऱ्या स्टेपमध्येच आपला सोडियम कार्बोनेट तयार झाला आणि त्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल मिक्स केले, तर आपल्याला काय मिळालं? की Na2CO3 10 मोल्स ऑफ H2 मॉलिक्यूल मिळाले. हा क्वेश्चन 100% तुम्हाला विचारला जातो. म्हणजे आतापर्यंत खूप वेळा हा सॉल्वाय प्रोसेसचे विचारलेत, रॉ मटेरियल विचारलेले आहेत. तर ह्याच्यावर एक नजर टाका की हे क्वेश्चन तुमचे येऊ शकतात. पुढचं काय दिलेलं आहे? आता जो तयार झालेला Na2CO3 10 मोल्स ऑफ H2 यांचे फिजिकल प्रॉपर्टी काय आहेत? कसं दिसतं? तर
हा मॉलिक्यूल आहे तो Na2CO3 प्लस किती आहे 10 मोल्स ऑफ किती आहेत 10 मोल्स ऑफ कोण दिलेला आहे H2O 10 मोल्स ऑफ काय H2O. हे कसं दिसतं तर ह्या व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड आहे. कसं आहे ते व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड. मग आपल्याला Na2CO3 बघितला तर ते व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड आहे आणि ते इझिली सोल्युबल म्हणजेच काय म्हणलं जातं हायली सोल्युबल. इझिली सोल्युबल म्हणजेच काय तर हायली सोल्युबल आहे. कशामध्ये आहे ते हायली सोल्युबल तर ते आहे वॉटरमध्ये हायली सोल्युबल वॉटरमध्ये. ओके. जर ह्या सोडियम कार्बोनेटला जर मी हीट दिली बघा Na2CO3 ला इंटू 10H2O तर याला जर मी हीट प्रोव्हाइड दिली आणि हीट किती दिली तर 373 केल्विन. Na2CO3 आणि किती मोल्स आहेत 10 मोल्स ऑफ कोण आहे H2O आहे आणि ह्याला काय दिली हीट दिली पण बिलो किती 333 केल्विन पेक्षा काय दिली कमी दिली तर ह्याच्यातलं 9 वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतात. किती वॉटर मॉलिक्यूल 9 वॉटर मॉलिक्यूल. मग काय तयार होणार आहे आपल्याला तर तयार होईल Na2CO3 इंटू काय किती मॉलिक्यूल राहील आपल्याला 1 मॉलिक्यूल राहील. किती मॉलिक्यूल 1H2O 1 लिहिला का नाही लिहिलं का फक्त लिहू शकतो आपण H2O आणि राहिलेला किती मॉलिक्यूल आहेत 9 मॉलिक्यूल ह्याच्यातून काय होतात रिमूव्ह होतात. पण टेम्परेचर किती प्रोव्हाइड केलं 373 केल्विनपेक्षा कमी. पण त्याच्यापेक्षा जर जास्त प्रोव्हाइड केलं 373 केल्विनपेक्षा जर जास्त प्रोव्हाइड केलं तर ह्या वॉटर मॉलिक्यूलचा जो राहिलेला वॉटर मॉलिक्यूल आहे तो निघून जातो. म्हणजे काय बघा रिएक्शन होते Na2CO3 प्लस एक H2O आणि ह्याला जर हीट दिली ह्याच्यापेक्षा जास्त तर तयार होणार आहे Na2CO3. ह्याला काय म्हणलं जातं ह्याला म्हणलं जातं सोडा ॲश. काय म्हणलं त्याला सोडा ॲश. आणि ह्याच्यातनं बाहेर काय पडला राहिलेला एक वॉटर मॉलिक्यूल ह्याच्यातून बाहेर पडला. मग ॲक्शन ऑफ वॉटर काय केलं सोडियम कार्बोनेट प्युअर सोडियम कार्बोनेटवर वॉटरची रिॲक्शन झाली तर तयार काय होतं तर NaOH तयार होतं आणि काय H2CO3. आणि कशासाठी वापरलं जातं तर ते आपल्याला माहिती आहे ते इमल्सिफाईंग इफेक्ट ऑफ ऑन ग्रीस ऑन डर्ट ऑर क्लिनिंग मटेरियल. कपडे वगैरे वॉश करण्यासाठी आपण जे डिटर्जंट पावडर वापरतो म्हणजेच हे आहे. म्हणजेच काय सोडियम कार्बोनेट डिकाहायड्रेट म्हणजे 10H2. तर ह्या प्रॉपर्टीज आहेत. तयार कसं केलं ते आपण पाहिलं म्हणजे ॲप्लिकेशन्स पार्ट पाहिला. नेक्स्ट ओके. आता सोडियम आता दुसरा जो कंपाऊंड आहे पहिला बघितला आपण Na2CO3. सेकंड जो कंपाऊंड दिलेला आहे तो काय सोडियम हायड्रॉक्साईड आहे. काय तो सोडियम हायड्रॉक्साईड. आता हे सोडियम हायड्रॉक्साईड दिलेलं आहे म्हणजे त्यालाच काय नाव दिलं जातं कॉस्टिक सोडा NaOH. हे लक्षात घ्या. ह्याचं तुम्हाला कॉमन नेमसुद्धा विचारलं जातील तर तो कोण आहे तर त्याला नाव काय सोडियम हायड्रॉक्साईड पण याला कॉमन काय आहे त्याला म्हणलं जातं कॉस्टिक सोडा. काय म्हणलं त्याला कॉस्टिक सोडा. हा कॉस्टिक सोडा जो तयार केला जातो बाय इलेक्ट्रोलायसिस मेथडमध्ये. कोणत्या मेथडमध्ये इलेक्ट्रोलायसिस. ते मगाशी बघितलं आपण इलेक्ट्रोलायसिस कशाला म्हणायचं इलेक्ट्रिसिटी वापरायचे आणि लायसिस म्हणजे काय करायचं ब्रेक करायचं. कुणाच्या मदतीने करायचं आहे तर बघा कोणाचं NaCl. NaCl जेव्हा मी इलेक्ट्रोलायसिस करतो त्यावेळी मला काय मिळतं तर दोन फॉर्म मिळतात. एक मिळतो Na प्लस प्लस काय होतं Cl मायनस. काय मिळतं आपल्याला Na प्लस प्लस Cl मायनस जी कॅथोडवर रिॲक्शन होते म्हणजे कॅथोडवर जे डिपॉझिट होतात. हा समजा कॅथोड घेतला हा कॅथोडवर चार्ज काय निगेटिव्ह चार्ज आहे. मग एक निगेटिव्ह चार्जवर आपल्याला काय डिपॉझिट होणार आहे हा जर ॲनोड दिला आणि याच्यावर काय होणार आहे बघा एकच मिनिट मला दाखवतो. हा कॅथोड जो आहे Na आता पॉझिटिव्ह चार्ज कोणाला अट्रॅक्ट होणार निगेटिव्हवर म्हणजे इथं काय होणार आहे Na प्लस काय होणार आहे डिपॉझिट होईल. कॅथोडवर काय होणार आहे Na प्लस डिपॉझिट होईल. आणि ॲनोड जर बघितला तर ॲनोडवर चार्ज काय आहे तर पॉझिटिव्ह आहे आणि हा Cl कोण आहे निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज Cl काय होतील 2Cl मायनस 2Cl मायनस जर घेतले म्हणजे 2Cl मायनस त्याने किती इलेक्ट्रॉन घेतले 2 इलेक्ट्रॉन घेतले तर आपल्याला Cl2 गॅस काय होतो इलिमिनेट होतो. काय होतो Cl2 गॅस काय होतो इलिमिनेट होतो. तो कुठं होणार आहे हाही क्वेश्चन विचारतील. Cl2 गॅस रिलीज कुठं रिलीज होतो तर तो होतो ॲनोडवर. Cl2 गॅस काय होतो रिलीज ॲनोडवर आणि सोडियम जो डिपॉझिट होतो तो कुठं होतो कॅथोडवर. आता डिपॉझिट झालेला सर्व Na सोडियम डिपॉझिट झालेला Na जर आपण मर्क्युरी बरोबर रिॲक्शन केली कशाबरोबर Hg बरोबर तर मग आपल्याला काय तयार होतं तर सोडियम हायड्रॉक्साईड प्लस काय तयार होतं H2 गॅस. मग त्यालाच आपल्याला नाव काय दिलं जातं सोडियम अमालगम. काय म्हणलं त्याला सोडियम अमालगम. जर सोडियम मेटल जर मर्क्युरीमध्ये असेल
किंवा कोणताही मेटल मर्क्युरीमध्ये डिझॉल्व्ह केला तर ते अमालगम तयार होतं. सोडियम केला तर सोडियम अमालगम तयार झालं आणि त्याच्यापासून मग आपल्याला NaOH प्लस काय तयार होतं, हायड्रोजन गॅस तयार होतं. त्या प्रॉपर्टीज बघून घ्या, काय काय प्रॉपर्टीज आहेत NaOHच्या. ओके, पहिले प्रॉपर्टी काय आहे तर ते कसं दिसतं, तर दिसतं ते व्हाईट कलर. व्हाईट कलर आहे, ट्रान्सलुसंट सॉलिड आहे, क्रिस्टल आहे, क्रिस्टल फॉर्ममध्ये सापडतं. त्यानंतर इट्स अ सोल्युशन ॲट द सरफेस रिॲक्ट विथ कार्बन डायऑक्साईड इन द ॲटमॉस्फिअर टू फॉर्म अ सोडियम कार्बोनेट. जर NaOH बरोबर NaOH बरोबर जर CO2 ची रिॲक्शन झाली, NaOH सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर जर कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट झाला सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर, तर आपल्याला काय मॉलिक्युल मिळतो, तो Na2CO3 मिळतो. काय मिळतं आपल्याला, Na2CO3. त्यानंतर मग युजेस त्या बघा कशामध्ये वापरलं जातात, तर तर मॅन्युफॅक्चरिंग कशासाठी, सोप असेल, पेपर असेल, आर्टिफिशियल सिल्क हे तयार करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड वापरला जातो. प्लस तो लॅबोरेटरीमध्ये 100% सगळ्यात जास्त वापरणारा कंपाऊंड आहे NaOH. ॲसिड बेस टायट्रेशन वगैरेच्या रिॲक्शन्स असतात, त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय केलं जातं, NaOH वापरलं जातं. जे पेट्रोलियम आहेत, जे क्रूड ऑइल येतं त्याच्यापासून पेट्रोल तयार केलं जातं, तर ते रिफाईन करण्यासाठी NaOHचा वापर केला जातो. टेक्स्टाईलमध्ये, टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल, कॉटन इंडस्ट्री असेल, फॅब्रिक्स असतील, त्याच्यामध्ये देखील काय केला जातो, याचा यूज केला जातो. प्लस अजून काय, तर प्रिपरेशन कशासाठी, फॅट्स प्रिपरेशन करायचं असेल, ऑइलचं प्रिपरेशन करायचं असेल, किंवा प्युरिफिकेशन ऑफ बॉक्साईड, हे बॉक्साईडचं प्युरिफिकेशन करायचं असेल, ॲल्युमिनियम किंवा ते एलिमेंट त्याच्यातून आपल्याला विड्रॉ करायचं असेल, तर त्यासाठी देखील कशाचा यूज केला जातो, NaOHचा काय केला जातो, यूज केला जातो. म्हणजे तुम्हाला प्रिपरेशन, ही जी मेथड आहे प्रिपरेशन ऑफ NaOH, तर त्या मेथडचं नाव काय, कास्टनर केल्नार सेल. काय ते, कास्टनर केल्नार सेल ही मेथड काय केली जाते, यूज केली. ही मेथड आहे म्हणजे जे सोडियम आणखी एक क्वेश्चन विचारतील तुम्हाला, तर NaCl जर वॉटरमध्ये मिक्स केलं तर जे सोल्युशन तयार होतं त्या सोल्युशनला ब्राईन वॉटर म्हटलं जातं किंवा ब्राईन सोल्युशन. मिठाचं पाणी ब्राईन सोल्युशन किंवा त्याला ब्राईन वॉटर असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला ह्याच्यावर विचारले जाऊ शकतात. हे 2 कंपाऊंड झालेत, अजून काही 2 कंपाऊंड आहेत, आपण बघू. काय दिलेलं आहे आपल्याला, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट कसं तयार केलं, तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड काय दिलेलं आहे, CaOH ट्वाईस मध्ये आपण जर कार्बन डायऑक्साईड गॅस जर पास केला तर आपल्याला काय मिळतं, त्याच्यापासून कॅल्शियम कार्बोनेट तयार होतं. ओके, त्यानंतर काय झालं, सोडियम कार्बोनेटची रिॲक्शन, सोडियम मगाशी आपण बघितलं होतं, सोडियम कार्बोनेटची रिॲक्शन जर आपण CaCl2 बरोबर केली, सोडियम कार्बोनेटची रिॲक्शन आपण CaCl2 बरोबर केली, तर तयार काय होतं, कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे प्रिपरेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट जर विचारलं तर 2 मेथड आहे, एक कॅल्शियम हायड्रॉक्साईडपासून तयार होतं, प्लस सोडियम कार्बोनेटपासून काय तयार होतं, कॅल्शियम कार्बोनेट तयार होतं. प्रॉपर्टीज बघा काय काय दिलेले आहेत. प्रॉपर्टीज, इट इज लाईट, सॉफ्ट आणि व्हाईट पावडर आणि इट इज अ प्रॅक्टिकली वॉटर इनसोल्युबल. आतापर्यंत जे बघितलं ते वॉटर सोल्युबल होतं, म्हणजे NaOH असेल किंवा आपण जे Na2CO3 बघितले ते दे आर हायली सोल्युबल इन वॉटर. आता काय मिळालं आपल्याला, तर CaCO3ला एक नाव काय, ते लाईमस्टोन. काय लक्षात ठेवा, कॉमन नेम तुम्हाला विचारतील, जसं NaOHला विचारलं तर ते काय होतं, कॉस्टिक सोडा होतं. आता लाईमस्टोन काय मिळालं आपल्याला, तर लाईमस्टोन म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. त्यानंतर क्विक लाईम, कुठं आहे का, हा क्विक लाईम, CaO म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटला जर हीट दिली तर तयार काय होतं, CaO. तर CaOला जो नाव आहे काय, क्विक लाईम आहे. काय ते, क्विक लाईम. ओके, बघून घ्या. आता काय प्रॉपर्टीजमध्ये आपण बघितलं ते व्हाईट कलरचं आहे आणि ते वॉटरमध्ये कसं आहे, इनसोल्युबलमध्ये आहे, इनसोल्युबल होतं. डिकम्पोजेस इंटू कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. म्हणजे मी काय घेतलं, CaCO3 घेतलं, त्याला जर हीट दिली तर त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड म्हणजेच काय म्हणलं जातं त्याला, काय क्विक लाईम. लाईम लाईम वॉटर म्हणजेच काय, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजेच काय, लाईम वॉटर. म्हणजे प्रत्येकाची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. लाईम स्टोन कॅल्शियम कार्बोनेट, त्यानंतर क्विक लाईम कॅल्शियम ऑक्साईड, लाईम वॉटर कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, त्यानंतर काय सांगितलं आपल्याला, रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड, ॲसिडवर रिॲक्ट झाला तर कॅल्शियम सॉल्ट तयार होतं किंवा कार्बन डायऑक्साईड काय होतं, तयार होतं. युजेस बघा, तर कॅल्शियम कार्बोनेट आपल्याला माहिती आहे, तर हे बिल्डिंग तयार करण्यासाठी, बिल्डिंगचे मटेरियल तयार करण्यासाठी हे जे यूज केला जातो. सिमेंट असेल तर सिमेंटमध्ये हे जा कॅल्शियम जो ऑक्साईड आहे तो मेजर एलिमेंट आहे, तो कशापासून तयार झाला, कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार झाला. बघा, बिल्डिंगचं मटेरियल तयार करण्यासाठी. त्यानंतर काय असेल, CaO क्विक लाईम,
कशासाठी, सिमेंट तयार करण्यासाठी. त्यानंतर मिक्सचर ऑफ कॅल्शियम कार्बोनेट अँड मॅग्नेशियम कार्बोनेट हे कशासाठी वापरलं जातं, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम द ओरपासून हे मेटल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी वापरलं जातात. प्लस हाय क्वालिटीचे पेपर तयार करण्यासाठी, मॅन्युफॅक्चरिंगसाठी याचा यूज होतो. त्यानंतर कशामध्ये, टूथपेस्टमध्ये असेल, च्युइंगम असेल, डेअरी सप्लिमेंट्स असेल किंवा कॅल्शियमचं सप्लिमेंट्स असेल, ह्या सर्व गोष्टीमध्ये काय वापरलं जातं, कॅल्शियम कार्बोनेट किंवा त्याचा फॉर्म कॅल्शियम ऑक्साईड असेल, हे काय केले जातात, यूज केले जातात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू आपण. तर सेम ज्या प्रॉपर्टी आहेत हायड्रोजन परऑक्साईड H2O2. फक्त आता आपल्याला क्विकमध्ये हे कंप्लीट करायचं आहे. H2O2 आहे हायड्रोजन परऑक्साईड. कसं तयार केलं जातं, तर H2O2 कसं तयार केलं जातं, BaO2 H2O बेरियम ऑक्साईड H2SO बरोबर रिॲक्ट केलं आणि मग काय केलं आपल्याला, की लो टेम्परेचरला म्हणजे 273 केल्विन म्हणजे रूम टेम्परेचर नियर किंवा त्यापेक्षा कमी, तर काय मिळणार आपल्याला, BaSO4 मिळतं आणि त्याच्याचबरोबर आपल्याला काय मिळतं, H2O2 मिळतं. म्हणजे त्यानंतर काय, Na2O2 बरोबर H2SO4 रिॲक्शन केली तरी देखील आपल्याला काय मिळतं, H2O2. हे थोडंसं फास्ट होईल कारण आपल्याला हे फक्त वाचूनच काही थेरॉटिकली पार्ट आहे, याच्यामध्ये काय अडचण नाही, फक्त थोडंसं वाचायचं आहे, तुम्हाला हे समजेल. त्याच्या प्रॉपर्टीज विचारतात, प्रिपरेशन विचारतात, तुम्हाला युजेस विचारतील याच्यामध्ये. तर तो पार्ट तुम्हाला फक्त आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. प्रिपरेशन काय, इलेक्ट्रोलायसिस ऑफ 50%. बघा इकडे घ्या, मग असे खूप वेळा शब्द आला इलेक्ट्रोलायसिस. तर HSO4चं इलेक्ट्रोलायसिस केलं तर तयार काय झालं, H2SO8 आणि ही जी रिंग तयार झाली आणि त्याचं काय केलं आपण, त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल ॲड केलं तर आपल्याला काय मिळालं, आपल्याला H2SO4 प्लस काय मिळालं, H2O2. इंडस्ट्रियल मेथड जी दिलेली आहे, तर काय, इथिल अँथ्रॅकिनोलची रिॲक्शन ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला काय मिळतं, त्याच्यापासून H2O2. म्हणजे ह्या 4-5 मेथड्स आहेत, त्याच्यापासून आपल्याला काय तयार होतं, H2O2 तयार होतं. यांच्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत आणि युजेस दिलेले आहेत. प्रॉपर्टी काय आहेत, कोणत्या कलरचं आहे, तर ही व्हेरी पेल ब्ल्यू कलर लिक्विड आहे. त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, 272.4 केल्विन आहे. म्हणून आपल्याला हे H2O2 आहे ते जे प्रिपेअर केलं जातं, की प्रिपेअर नाही, हे स्टोअर केलं जातं. ते कशामध्ये स्टोअर केलं जातं, तर ते फ्रीजमध्ये स्टोअर केलं जातं. कशामध्ये, फ्रीजमध्ये हे स्टोअर केलं जातं H2O2. आणि ते हार्डली किती पर्सेंट मिळतं आपल्याला, तर H2O2 हे 30% भेटतं. किती पर्सेंट असतं ते, 30% H2O2 असतं. दिलेलं आहे बघा. तर कमर्शियल मार्केटेड किती बाय आहे, 30% आहे. किती पर्सेंट मिळतं आपल्याला, 30% मिळतं. बाकीचे 70% बाकीचा व्हॉल्यूम त्याच्यामध्ये, वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामध्ये किंवा बाकीचे मॉलिक्यूल त्याच्यामध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. स्ट्रेंथ त्यात काय, मिसिबल कशामध्ये आहे, वॉटरमध्ये मिसिबल आहे. फॉर्म काय केलं जातं, H2O2 प्लस H2O हा फॉर्म तयार केलं जातं. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे, ॲज वेल ॲज तो काय करतो, रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतो. त्यानंतर H2O2 कशामध्ये, तो व्हॉल्यूममध्ये रिप्रेझेंट केले जातात. व्हॉल्यूम स्ट्रेंथ कॅल्क्युलेट केली जाते. 30% सांगितलं. युजेस काय आहेत, तर युजेस कशासाठी वापरलं जातं, माउथ वॉश, गार्गल जे असतात, गार्गल त्यासाठी, अँटीसेप्टिक म्हणून असेल, प्रिव्हेंटिव्ज फॉर मिल्क, वाईन किंवा ब्लिचिंग एजंट फॉर सॉफ्ट मटेरियल किंवा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे एखाद्या कपड्यावर जर कलर पडला आणि तो जर काढायचा असेल तरी देखील काय केलं जातं, H2O2 वापरलं जातं. म्हणजे H2O2 वापरला तर त्याच्यावरून ते कलरचे जे डाग असतील ते डागसुद्धा काय होतात, निघून जाऊन व्हाईट कलर तयार होतं. जर व्हाईट मटेरियलवर जर डाग पडला तर आपण ते करू शकतो. कलर कपड्यावर जर पडला आणि ते वापरलं तर कलर कपड्याचा सुद्धा कलर, म्हणजे तो कलर पडला तो निघून जाऊन त्या कपड्याचा कलरसुद्धा काय जाईल, ते H2O2 जाऊ शकतो. म्हणजे व्हाईट कलर जर आपल्याला ब्लीच वगैरे करायचे असतील तर देखील H2O2चा काय केला जातो, वापर केला जातो. अँटी क्लोर म्हणजे क्लोरीन रिमूव्ह करण्यासाठी, एक्सेस क्लोरीन रिमूव्ह करण्यासाठी याचा वापर केला जातो. यूज ऑफ एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री फॉर द पोल्युशन कंट्रोल किंवा अनार्बिक कंडिशन ऑफ अ सेवेज वॉटर यासाठी काय केला जातो, H2Oचा वापर केला जातो. अजून 2 कंपाऊंड आहेत, बघू आपण की कोण आहे आपल्याला, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड्स कोण दिलेलं आहे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड्स. तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचं सिम्पल रिॲक्शन आहे, याच्यामध्ये जास्त अवघड नाही. काय आहे, याला Hची रिॲक्शन कशाबरोबर, ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड बरोबर केली तर काय तयार होतं, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड्स. काय तयार होतं, हे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड्स. हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. काय तो, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. प्रॉपर्टी जर बघितली तर प्रॉपर्टी हा कलरलेस सॉलिड आहे, रिॲक्ट व्हायलंटली विथ वॉटर. म्हणजे फास्ट रिॲक्ट, व्हायलंटली म्हणजे काय, फास्ट रिॲक्ट होतो
अँड इवन ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर, ॲटमॉस्फेरिकमध्ये जे मॉइश्चर प्रेझेंट आहे त्याच्याबरोबर देखील काय होतं, हा रिॲक्ट होतो, हायली व्हायलंटली रिॲक्ट होतो. हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. काय तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. आणि मग हा कशासाठी वापरला जातो, तर प्रिपरेशन ऑफ फॉस्फिन. फॉस्फिनचा फॉर्म्युला लक्षात घ्या, हाही क्वेश्चन विचारलेला आहे. PH3 फॉस्फिन, PH3 म्हणजे काय, फॉस्फिन. फॉर्म्युला ओळखण्यासाठी विचारलं जातं, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ फॉस्फिन, तर तो PH3 हा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. PCl3 बरोबर रिॲक्शन केला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड्स, मग तयार काय होतं, PH3 म्हणजे फॉस्फिन प्लस AlCl3 प्लस काय होतं, LiCl नावाचा मॉलिक्यूल काय होतं, तयार होतो. आता ॲप्लिकेशन बघायचे आहेत आपल्याला सोडियम आणि पोटॅशियमचे. बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय काय आहेत, तर हे बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स सोडियम आणि पोटॅशियम कशामध्ये प्रेझेंट आहेत, ह्युमन सेलमध्ये आहे, ब्लड प्लाझ्मामध्ये आहेत. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ कशाचा आहे, Na+ आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन कशाचं आहे, K+. जर ह्याच्यामध्ये बघितलं, कशामध्ये बघतोय आपण, जर सेलमध्ये जर बघितलं तर सेलमध्ये कशाचं पर्सेंटेज आहेत बघा, एक लक्ष द्या बघा. आता ही जी दिसते ती ह्युमन सेल आहे. ही काय आहे, ह्युमन सेल. हे ते ॲरो दिसतो आपल्याला, हे काय आहेत, ह्युमन सेल आहेत. आणि हे जे बाहेरचा जो दिसतोय हा जो पार्ट आहे तो काय आहे, तो आहे ब्लड प्लाझ्मा. काय आहे तो, ब्लड प्लाझ्मा. मग आपल्याला दोघांचं पर्सेंटेज बघायचं आहे, एक Na+ बघायचं आहे, दुसरं काय बघायचं आहे, K+ बघायचं. एक Na+ आणि काय दुसरं K+. आता Na+ कशामध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, तर ते आहे ब्लड प्लाझ्मामध्ये. Na+चं कॉन्सन्ट्रेशन हायर कशामध्ये, ब्लड प्लाझ्मामध्ये. लोअर कशामध्ये, तर ते आहे ह्युमन सेलमध्ये. कशामध्ये, ह्युमन सेल. त्याच्या बरोबर अपोजिट कोण आहे, पोटॅशियम आहे. पोटॅशियमचं हायर कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये आहे, तर ते आहे ह्युमन सेलमध्ये. आणि कमी कशामध्ये आहे, तर ते आहे, कमी कशामध्ये आहे, तर ते आहे ब्लड सेलमध्ये. तर अशा पद्धतीनं बघा, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बघा पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा जम्बलिंग व्हायला नको. हा जो आहे तो काय आहे, ब्लड प्लाझ्मा आहे. ब्लड प्लाझ्मामध्ये सोडियमचं पर्सेंटेज जास्त आणि कमी कोणाचं आहे, तर ते आहे पोटॅशियमचं. आणि ब्लड ह्युमन सेलमध्ये कोणाचं पर्सेंटेज जास्त आहे, पोटॅशियमचं पर्सेंटेज. ब्लड ह्युमन सेलमध्ये पोटॅशियमचं पर्सेंटेज काय जास्त आहे आणि सोडियमचं कसं आहे, कमी आहे. बाकी काय ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत, ते ॲप्लिकेशन फक्त लक्षात ठेवायचं आहे. अल्कली मेटल त्याच्यामधला लिथियम जो दिलेला आहे तो सगळ्यात जास्त. लिथियम आयन बॅटरी लक्षात घ्या, कोणती बॅटरी त्याला म्हटलं जातं, लिथियम आयन बॅटरी, जी आता सगळ्यात जास्त वापरली जाते ते लिथियम आयन बॅटरीमध्ये यूज केला जातो. प्लस लिक्विड ऑफ सोडियम, सोडियम कशामध्ये यूज केला जातो, हीट ट्रान्सफर इन अ न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. कशामध्ये, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. त्यानंतर KCl पोटॅशियम क्लोराईड कशामध्ये वापरलं जातं, फर्टिलायझरमध्ये वापरलं जातं. सेम पोटॅशियम कशामध्ये आहे, KO2 असेल, सुपर ऑक्साईड असेल, फॉर ऑक्सिजन जनरेशनसाठी वापरलं जातं. सेझियम आहे CS, तो काय आहे, फोटो इलेक्ट्रिक सेल आहेत. म्हणजे हे सगळे ॲप्लिकेशन कशाचे आहेत, युजेस अल्कली मेटलचे. आणि अल्कलाइन अर्थ मेटल जर बघितलं तर त्याच्यामधला जो बेरिलियम आहे तो कशामध्ये काय वापरला जातो, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये मॉडरेटरचं काम करतो. प्लस अलॉय, अलॉय म्हणजे काय, वेनेवर 2 or more मेटल कंबाईन टुगेदर टू फॉर्म काय, अलॉय. म्हणजे मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम हे दोघं येऊन त्याचं काय होतं, अलॉय होतो. आणि तो अलॉय कशासाठी वापरलं जातं, स्ट्रक्चरल मटेरियल किंवा एअरक्राफ्ट्समध्ये काय केला जातो, वापर केला जातो. प्लस Ca2+ कॅल्शियम, Ca2+ आयन्स कशासाठी गरजेचं आहे, तर फॉर हेल्दी ग्रोथ ऑफ अ बोन अँड टीथ. आपल्याला माहिती आहे बोनमध्ये आणि टीथमध्ये कॅल्शियमचं पर्सेंटेज काय गरजेचं आहे, तर ते Ca2+ हे कॅल्शियमचं आहे. प्लस BaSO4 कशासाठी वापरलं जातं, मेडिसिनमध्ये. किंवा रेडियम आहे, तो रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट आहे, तो कॅन्सरची ट्रीटमेंट करण्यासाठी, रेडिओथेरपी करण्यासाठी रेडियमचा काय केला जातो, यूज केला जातो. अशा प्रकारे हा अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटलचा टॉपिक आपण बघितला. इलेमेंट ऑफ ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड, म्हणजे पहिल्यांदा हायड्रोजन, हायड्रोजनचं प्रिपरेशन, त्याचं ॲप्लिकेशन. त्यानंतर अल्कली मेटल त्यांचं आणि अल्कलाइन अर्थ मेटल त्यांचं प्रिपरेशन नाही, त्यांचा ॲप्लिकेशनचा पार्ट बघितला, कशाबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर. ॲनामोलस बिहेवियर म्हणजे काय, डायगोनल रिलेशनशिप म्हणजे काय, त्यांचे युजेस कशामध्ये होतात, त्यांचे ॲप्लिकेशन्स काय, किंवा लिथियम ॲनामोलस बिहेवियर का दाखवतो, किंवा बेरिलियम ॲनामोलस बिहेवियर का दाखवतो. डायगोनल रिलेशनशिप म्हणजे काय, कोण ऑक्साईड फॉर्मेशन करतो, कोण सुपर ऑक्साईड तयार करतो, कोण पर ऑक्साईड फॉर्मेशन करतो, त्यांचे ॲप्लिकेशन, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांचे प्रिपरेशन. काही कंपाऊंड्स बघितले आपण, सोडियम हायड्रॉक्साईड असेल, Na2CO3 असेल, किंवा त्यानंतर लिथियम
ॲल्युमिनियम हायड्राइड्स असेल, हे कंपाऊंड्स कसे तयार झाले, प्रिपरेशन असेल, प्रॉपर्टीज असतील आणि युजेस असेल, हा सर्व पॉईंट आपण बघितला. हे पॉईंट क्लिअर करत असताना आपण बघितलं की कोणत्या पॉईंटवर कोणत्या टाईपचा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो MST-CETला, त्या टाईपचे क्वेश्चन्स आपण पाहिले. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला ह्या कन्सेप्टवर, ह्या टॉपिकवर कोणते क्वेश्चन्स आलेले आहेत, कोणते क्वेश्चन्स क्रिएट होतात, ते सर्व क्वेश्चन्स आपण पुढच्या लेक्चरला कंप्लीट करू. याच्यामधलं थोडंसं उद्या वाचून या, हा पार्ट कंप्लीट करा. मग पुढच्या पार्ट पाहण्यापूर्वी हा पार्ट कंप्लीट करा, जेणेकरून पुढचा पार्ट तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर आपण काय करू, पुढच्या लेक्चरला ह्याच्यावर असणारे क्वेश्चन MCQ 20 ते 25 क्वेश्चन्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करू. तोपर्यंत धन्यवाद. आपण परत भेटू पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.